विश्व मराठी संमेलनातील युवा विभागातील दुसऱ्या परिसंवादाचा विषय आहे शिवछत्रपती आणि मराठी साम्राज्याचा आदर्श घेऊन मराठी युवकांनी क्षमता आणि सामर्थ्य कसे वाढवावे। आणि या परिसंवादात सहभागी झालेले वक्ते आहेत डॉक्टर अजित आपटे, माननीय श्री पांडुरंग बलकवडे आणि माननीय मोहन शेटे। सर्व प्रेक्षकांना आमच्या तिघांतर्फे आदरपूर्वक नमस्कार आणि स्वागत। विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलन हे ऑनलाईन संमेलन आहे आणि अशा प्रकारचं पहिलंच संमेलन आहे। या संमेलनाच्या कल्पनेविषयी मला थोडंसं बोलायचं आहे। याचे एक सूत्रधार आहेत ते म्हणजे क्षितिज पाटकुले। त्यांनी आपल्या नावाप्रमाणेच म्हणजे त्यांच्या नावावर कोटी करण्याचा मला मोह होतो। त्यांनी आपलं आणि सर्व मराठी लोकांचं क्षितिज विस्तारण्याचा एक प्रकारे या संमेलनाद्वारे प्रयत्न केलेला आहे। तो खूप स्वागतार्ह आहे आणि एकूण याचं स्वरूप लक्षात घेता आणि याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता इथे मला आत्ता कुसुमाग्रजांच्या एका कवितेचं आठवण होते की ते जे कोलंबसाचं गर्वगीत आहे त्याच्यामध्ये कोलंबस समुद्राला असं म्हणतो की अनंत आमची ध्येयासक्ती अनंत आशा किनारा तुला पामर आला। म्हणजे याला आपण म्हणतो की समुद्र किंवा महासागर उल्लंघून गेला कोलंबस आणि त्यांनी समुद्राला किंवा महासागराला उद्देशून म्हणलं की अरे बाबा तुला कुठेतरी किनारा म्हणजे मर्यादा आहे, पण माणसाला म्हणजे मला काही मर्यादा नाही आहेत। आणि त्याचं त्यांनी म्हणूनच त्याला कोलंबसाचं गर्वगीत असं नाव कुसुमाग्रजांनी दिलं होतं। या संमेलनासाठी सुद्धा मला या कवितेचा उल्लेख खूप आवश्यक वाटतो, कारण आपण सगळ्यांनी कोरोनासारख्या एका महामारीवर याच्यामध्ये एक प्रकारे तंत्रज्ञानाचा सेतू उभारून मात केलेली आहे। आणि महामारीलाही आपण कुठेतरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कोरोना को किनारा दिखाने का काम हमने किया है। म्हणजे या सगळ्या संमेलनातल्या लोकांनी केलेलं आहे। आपणही जे सहभागी आहोत आपणही त्याचे सगळेच समान भागीदार आहोत। पण ही कल्पना काढणं आणि अंमलात आणणं याच्यासाठी सर्व संयोजकांना ज्ञात आणि अज्ञात सगळेच काही मला माहिती आहेत असं नाही। आता याच्यातली ऑफिसमधली टीम, टेक्निकल टीम म्हणजे त्याच्यामधले अनिकेत पाटील मला माहिती आहेत, अनिल कुलकर्णी माहिती आहेत, त्यानंतर कुलकर्णी मॅडम मला माहिती आहेत। पण पडद्याआड किंवा ज्याला आपण म्हणतो किनाऱ्याच्याही पलीकडे सर्व जगामध्ये पंचखंडामधल्या मराठी लोकांनी याच्यासाठी श्रम घेतलेले आहेत, याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। त्या सर्वांना मी एकदा पुन्हा धन्यवाद देतो आणि या सगळ्यांचंच या परिसंवादामध्ये खास करून स्वागत करतो। माझ्याबरोबर आज जे आहेत ती पुण्यातली दोन दिग्गज इतिहासाच्या क्षेत्रातली मंडळी आहेत। माझ्या डावीकडे आणि तुमच्या उजवीकडे बसलेत ते पांडुरंगजी बलकवडे। हे पुण्यामधलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे इतिहासाच्या क्षेत्रातलं। म्हणजे त्यांचा परिचय करून द्यायचा म्हटलं तर आपल्याला खूपच वेळ लागेल आणि परिचयाची फार त्यांना गरज आहे अशातलाही भाग नाही, परंतु आजच्या विषयाच्या अनुषंगाने त्यांचा काही परिचय आपल्याला आवर्जून करून घेतला पाहिजे। पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक मोठ्या आणि शतकोत्तरही रौप्य महोत्सव किंवा सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या संस्था आहेत। त्याच्यापैकी शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे ते सचिव आहेत। त्यानंतर पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ आहे त्याचे सुद्धा ते सचिव आहेत। आणि मुख्यतः मोडी लिपीचं ज्याला आपण म्हणतो की जे पेशवाई रेकॉर्ड आपल्याकडे आहे, पेशवा दप्तर जे आपल्याकडे पुण्यामध्ये आहे त्याचा गेली 40 वर्ष ते अभ्यास करतायत की जी सगळ्या साधारणपणे अभ्यासकांकडून सुद्धा दुर्लक्षित झालेली अशी गोष्ट आहे। ती मात्र पांडुरंगजींनी इतके वर्ष म्हणजे 40 वर्षांनी इतके प्रदीर्घ काळ त्यांनी केलं आहे आणि आता त्यातल्या अनेक जे रुमाल आहेत म्हणजे जे रेकॉर्ड आहे त्याचं लिप्यंतर करण्याचं काम ते शिवाजी रायगड मंडळाकडून करतायत। त्याचबरोबर काही महत्त्वाची अत्यंत म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशा दोन सरकारी महामंडळांवरती ते आहेत। एक तर रायगड संवर्धन मंडळाचे ते सदस्य आहेत, दुसरं म्हणजे दुर्ग संवर्धन जे मंडळ राज्य सरकारने स्थापन केलेलं आहे त्याचे ते प्रमुख आहेत। आणि बऱ्याच अशा गोष्टी आणि ज्याला आपण म्हणतो की सगळा मराठी काळ, पेशवा काळ याच्यामधली खूप माहिती म्हणजे पुणे शहराची माहिती ही अनेक जी महत्त्वाची पुण्यातली ठिकाणं आहेत पण त्यांचं मूळ स्वरूप काय होतं आता कसं आहे किंवा त्याच्याशी
संबंधित ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते उजेडात आणण्याचं काम हे त्यांनी गेल्या 40 वर्षांमध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तक मंडळ महाराष्ट्र राज्याचं त्याच्यामध्येही त्यांनी मोठे पदं भूषवलेली आहेत. अनेक वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली इतिहासामध्ये म्हणजे मराठी इतिहासाचं पाठ्यपुस्तकामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मजकूर यावा आणि आपल्या परंपरेची आपल्या लोकांना माहिती व्हावी याच्यासाठी जे डोळसपणे आणि आवर्जून प्रयत्न करतात त्याच्यामध्ये ते आहेत. त्याचबरोबर इथे मोहनजी शेटे ते सुद्धा या कामामध्ये आहेतच. आणि अनेक अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या पांडुरंगजींच्या बाबतीत सांगता येतील ते म्हणजे नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावरतीही प्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे की मराठ्यांच्या इतिहासाचं संकलन, अभ्यास, प्रसार या प्रकारचं काम ते करतायत आणि यापुढे मोठ्या प्रमाणावरती ते करतील. याच वर्षी त्यांची वयालाही 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे त्या अधिकृतरित्या आता ज्येष्ठ नागरिक या संज्ञेमध्ये पण आलेले आहेत आणि आमचे ज्येष्ठ मित्र आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पैलू मी त्यांचा सांगतो या बाबतीमध्ये की अनेकांना बरोबर घेऊन काम करण्याची एक दुर्मिळ हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे इतिहासाच्या क्षेत्रामधली मंडळी तुसडी असतात, माणूसघाणी असतात. हा जो काही समज आहे किंवा थोड्याफार प्रमाणात आपला अनुभव आहे त्याला ते सन्माननीय अपवाद आहेत. आणि खूप जणांना आमच्यासारख्या त्यांनी इतिहासाच्या क्षेत्रात कामाला लावण्याचंही काम केलेलं आहे. आणि हे दोघंही माझे आजचे जे सहकारी आहेत ते आपलं एक मराठीत वचन आहे क्रियेविणं वाचाळता व्यर्थ आहे. तसे हे दोघंही क्रियाशील माणसं आहेत, क्रियाशील अभ्यासू माणसं आहेत. केवळ अभ्यास केला, व्याख्यान दिलं किंवा पुस्तक लिहिलं इथपर्यंत त्यांचं कर्तृत्व मर्यादित नाही. इतर अनेकांना बरोबर घेणं, अनेक जे काही इतिहासाचे पैलू आहेत त्याच्यामध्ये इतरांना कामाला लावणं आणि नित्य नियमाने या सगळ्या गोष्टी करणं. जसं मी तुम्हाला म्हटलं की इतिहास मंडळाला आज 110 वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला आहे. शिवाजी रायगड मंडळाला आता 125वे वर्ष चालू आहे आणि या सगळ्या मंडळांमध्ये त्यांचा 40-50 वर्ष हा ज्याला आपण म्हणतो की स्वतःचा असा काहीतरी सहभाग राहिलेला आहे. केवळ ते पदाधिकारी असं नाही आहेत, पदाधिकारी असण्याच्या आधीपासून ते खूप या इतिहासविषयक चळवळींमध्ये आहेत. खूप ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि आज आमच्या आनंदाचा भाग आहे आणि तुमच्याही एक प्रकारे भाग्याचा भाग आहे की यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील. माझ्या उजवीकडे आणि आपल्या डावीकडे दुसरे आजचे मान्यवर आहेत प्राध्यापक मोहनजी शेटे. हे पुण्याच्या रमणबाग प्रशालेमध्ये अनेक वर्ष इतिहास शिकवण्याचं काम करतात आणि त्यांची एक वेगळी ओळख आहे. म्हणजे अनेक या मंडळांमध्ये, पाठ्यपुस्तक मंडळामध्ये, शिवाजी रायगड स्मारक मंडळामध्ये, इतिहास मंडळामध्ये ते सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत. पण त्यांची स्वतःची अशी शिक्षकी कामाव्यतिरिक्त एक खास ओळख आहे की त्यांनी पुण्यामध्ये इतिहासप्रेमी मंडळ हे मंडळ स्थापन केले आणि आता गेली काही वर्ष त्याच्यासाठी ते काम करतात. त्याचे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि सातत्याने काम करणं म्हणजे कसं की इतिहास जिवंत करण्याचं काम हे त्यांनी दीर्घकाळ केलेलं आहे. म्हणजे काय करतात ते तर ज्या मार्गाने तानाजी हे सिंहगड चढून गेले तिथून ते आपल्या मुलांना चढून जायला त्याचं प्रशिक्षण देतात, त्यामध्ये मदत करतात, दाखवतात. कारण सीइंग इज बिलिव्हिंग. जेव्हा माणूस ते प्रत्यक्ष बघतो त्यावेळेला त्याला जास्त ते चांगलं समजतं. आणि त्याचबरोबर दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ते कामाला लावतात चांगल्या अर्थाने की अनेक ऐतिहासिक प्रसंग आहेत, म्हणजे लढाया असतील किंवा एखाद्या ठिकाणचे प्रसंग असतील तर त्याची मॉडेल्स ते बनवतात आणि त्या मॉडेल्सवरती लाईट अँड साऊंडच्या साह्याने ते इतिहास पुन्हा जिवंत करतात आणि प्रत्यक्ष लोकांना, मुलांना दाखवतात. कारण कॅच देम यंग हा जो एक प्रकार आहे तो ते या आता फार चांगल्या रीतीने करतात. अशी सर्व ज्ञानी मंडळी आज माझ्याबरोबर आहेत, याचा मलाही आनंद वाटतो. लास्ट बट नॉट द लिस्ट मी माझा स्वतःचाही परिचय करून देतो. मी डॉक्टर अजित आपटे, पण मी डॉक्टर ऑफ मेडिसिन नाही आहे, मी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आहे. मी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनावरती PhD केलेली आहे, त्यामुळे मी डॉक्टर आहे. मलाही आणि दुसरी माझी ओळख आहे ते म्हणजे मी जाणता राजाचा जे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं गेले 36 वर्ष संपूर्ण जगामध्ये जे नाटक गाजलेलं आहे, ज्याचे 1200च्या वर प्रयोग झाले आणि सुमारे 1.25 कोटी प्रेक्षकांनी ज्याला महानाट्यच म्हणतो आम्ही, त्या महानाट्यामध्ये मी सुरुवातीपासून बाबासाहेबांच्या बरोबर आहे. आणि 36 वर्ष जरी मी शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंटवरती अभ्यास केलेला असला तरी मी याच्यामध्ये भूमिका ही औरंगजेबाची करतो. औरंगजेब आणि कविभूषण या माझ्या त्यातल्या प्रमुख भूमिका. आणि असंही मी एक 40 वर्ष या क्षेत्राशी संबंधित आहे. आता आपण आपल्या विषयाकडे आज वळूया. आणि
सर्वप्रथम असं आहे की इतिहास असं म्हटलं की इतिहास म्हणजे काय हे मी आपल्याला थोडक्यात अर्थात व्याख्या सिद्धांत प्रमेय याच्यामध्ये आज आपल्याला अजिबात जास्त पडायचं नाही आहे. थोडक्यात मी इतिहासाची फोड कशी असते, इति अधिक ह अधिक आस म्हणजे घडले हे असे. आता इतिहासाचं फार महत्त्व आहे, म्हणजे आपल्याला दुर्दैवाने भारतामध्ये अलीकडे त्याची जाणीव व्हायला लागलेली आहे. पण इतिहासाला पाचवा वेद म्हणलं गेलेलं आहे आणि इतिहासाची ही महती आहे, म्हणजे आज आपण परिसंवाद करतोय त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की इतिहासाच्या बाबतीमध्ये इतिहास हा गतकालचा निदर्शक आणि भावी कालचा वाटाडे आहे असं म्हटलं जातं. आणि आज तरुण जी मंडळी आहे त्यांच्या भावी कालासाठी कालच्या इतिहासाचा काय उपयोग आहे हा प्रामुख्याने आपण विषय आज हाताळतोय. कारण 2-4 गोष्टी याच्यामध्ये मला बोलायच्या आहेत. त्या अशा आहेत की सर्वसाधारणपणे आपल्याकडे आपण इतिहासाचा अभ्यासही करत नाही आणि इतिहासाचा उपयोगही करत नाही. त्यामुळे आपल्याला इतिहासाचं मूल्य समजत नाही आणि बहुतेक वेळेला आपण इतिहासाची फक्त किंमत देत असतो. अर्थात मूल्य हे सनातन चिरंतन असतं, किमती मात्र नेहमी बदलतात, इतका त्याच्यामध्ये फरक आहे, पण ते आपल्या लक्षात येत नाही. पण सर्व पुढारलेल्या देशांमध्ये या इतिहासाचा खूप मोठा मान ठेवला जातो. आत्ता आपल्याकडे भारतात महाराष्ट्रात त्यातसुद्धा थोडंफार आपल्याला आपण कळतंय, आपण काहीतरी करतोय अशी आशादायक सुरुवात झालेली आहे. परंतु अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. विन्स्टन चर्चिलसारखा माणूस म्हणायचा, म्हणजे त्यांनी जे म्हणले ते मी तुम्हाला मराठीत सांगतो. त्यांनी असा त्याचा आशय म्हणजे की त्यांनी सांगितला की जितकं तुम्ही मागे बघता, म्हणजे जितका तुम्ही इतिहासाचा अभ्यास करता, तितकं तुम्हाला भविष्याचा वेध लवकर घेता येतो आणि अधिक चांगल्या पद्धतीने घेता येतो. त्यामुळे आजच्या परिसंवादातून आपण तेच ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो आहे. आता आज आपण जो काळ निवडलेला आहे मुख्यतः की तो आहे शिवाजी महाराजांचा काळ, त्यानंतर जे काय पेशवाईचा काळ ज्याला आपण सर्वसाधारण संज्ञा मानतो. खरं तर तो एक मराठा मंडळाच्या कर्तबगारीचा काळ आहे, तो काही केवळ पेशव्यांच्या कर्तबगारीचा काळ नाही आहे. तर त्या मराठा मंडळाच्या कामगिरीबद्दलही आपण बोलणार आहोत. आता हाच कालावधी आपण का निवडला आहे, कारण भारताच्या इतिहासामध्ये ही जी 17वं आणि 18वं शतक, म्हणजे 17व्या शतकाचे मानकरी आहेत शिवाजी महाराज आणि 18व्या शतकाचे मानकरी आहेत बाकी सर्व त्यांचे वारस म्हणवणारे मराठा मंडळातले आपली बडी मंडळी. मग त्याच्यामध्ये पेशव्यांपासून शिंदे, होळकर, गायकवाड, पवार आणि अनेक माणसं त्याच्यामध्ये येतात, म्हणजे मोठमोठी माणसं येते आणि त्यांच्या कर्तबगारीचा आपण प्रामुख्याने आढावा घेणार आहोत. कारण ही 2 शतकं भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांची शतकं म्हणून ओळखली जातात. कारण एक असाधारण अलौकिक अशा प्रकारचं काम हे मराठी माणसांनी या 2 शतकांमध्ये केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी त्याची सुरुवात केली, काही प्रमाणामध्ये काम केलं आणि त्याच्यावर कळस जो चढवला गेला तो नंतरच्या पिढीतल्या लोकांमुळे चढवला गेला आणि साधारण अटक ते कटक इतक्या मोठ्या भूभागावरती, म्हणजे साधारणपणे आजच्या हिंदुस्थानच्या 2/3 भागावरती मराठ्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण असलेला हा काळ आहे. आणि भारताच्या भविष्याला किंवा अनेकांच्या भविष्याला वेगळं वळण, म्हणजे विधायक वळण देणारा हा प्रामुख्याने कालावधी आहे, म्हणून आपण तो घेतो आहोत. आणि त्यातनंच प्रेरणा घेऊन किंवा न घेऊनसुद्धा कळत न कळत खूप मोठी कामं मराठी माणसांनी केलेली आहेत. आज 7 समुद्रापार ती गेलेली आहेत. पण त्याचं बीज जे आपण म्हणतो की बिगिनिंग ऑफ ऑल ग्रेट थिंग्स इज व्हेरी स्मॉल ऑर मायन्यूट, तसा याच्यातनं तुम्हाला बीज मिळू शकतं. म्हणून आपण या कालावधीची सुद्धा मुद्दामून निवड केलेली आहे. आणि हे काही केवळ आपल्या संयोजक मंडळींना आम्हाला विशेष काळ वाटतो असं नाही, तर अनेक परकीय मंडळींनासुद्धा, म्हणजे ज्याला आपण नावं घेऊन बोलू शकतो की ज्याच्यामध्ये बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार आहेत किंवा सुरेंद्रनाथ सेन आहेत, त्यानंतर डेनिस किंकेड पिता पुत्र त्याच्यामध्ये आहेत. खूप अशी मोठमोठी मंडळी आहेत की ज्यांची तुम्हाला नावं घेता येईल की ज्यांना या मराठ्या लोकांच्या कामगिरीमुळे प्रभावित केलं होतं आणि त्यांनी खूप काही मराठ्यांच्या वरती लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे सुरेंद्रनाथ सेनांनी जेवढं, म्हणजे माझ्या PhDचं जे एक ज्याला आपण म्हणतो प्रेरणा आहे ती मला सुरेंद्रनाथ सेनांकडून मिळाली आणि ती आजच्याही काळाला लागू आहे, म्हणून मी त्यांचं नाव विशेषत्वाने घेतो. ते याच्यासाठी की त्यांनी शिवाजी महाराजांबाबत असं म्हणलं होतं की शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याबद्दल एक वेळ शंका घेता येईल, पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल अजिबात शंका घेता येणार नाही. आणि हे आज का महत्त्वाचं आहे 2020 सालामध्ये,
कारण जरी आपल्या देशामध्ये आज आपण स्वराज्य म्हणजे राजकीय स्वराज्यात असलो तरीसुद्धा आपण अजून सुराज्यामध्ये पूर्णपणे प्रवेश केलेला नाही. सुराज्य हे आपल्याला अजूनही काहीसं लांब आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांचं जे काही कर्तृत्व आहे ते आपल्याला उपयोगी पडणार आहे, इतरही मराठी मंडळींचं आहे. त्यामुळे मी प्रामुख्याने हा काळ निवडला आहे आणि माझ्या PhD करण्याचं कारणही तेच आहे. आता ह्याच्यातून अनेकांनी प्रेरणा घ्यावी हा आजच्या परिसंवादाचा उद्देश आहेच आहे. मी आता पार्श्वभूमी सगळ्यांना स्पष्ट झालेली आहे. मी आता पहिल्यांदा पांडुरंगजींना विनंती करतो की त्यांनी आपले विचार याच्यावर मांडावेत. त्यामुळे आता मी आणि मोहनजी हेही आम्ही मधून त्याच्यात बोलत राहू म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळेल. धन्यवाद. नमस्कार. विश्व मराठी संमेलन आज विश्व संकटात नेणारं हे करोनाचं संकट आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर हे विश्व मराठी संमेलन ऑनलाईन पार पडत आहे. याबद्दल मी प्रथम संयोजकांना धन्यवाद देतो आणि संयोजकांनी या संमेलनामध्ये युवकांसाठी छत्रपती शिवराय किंवा 18व्या शतकातील मराठे हे कसे प्रेरणादायी आहेत या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. ही गोष्ट अतिशय आनंदाची आहे. आपल्याला कल्पना आहे की 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये जे परकीय होते त्यांच्या अन्याय अत्याचारामध्ये हा देश, इथला समाज, ही संस्कृती ही संकटात असताना या सर्व शक्तिशाली परकीय परधर्मीय शत्रूंशी संघर्ष करून त्यांनी इथे हिंदवी स्वराज्य निर्माण केला. अत्यंत भीषण असा हा लढा होता, परंतु शिवाजी महाराजांनी त्यामध्ये यश प्राप्त केलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी कठोर परिश्रमाने नियोजनबद्धरित्या त्या स्वराज्याला सुराज्य केलं. शेवटी स्वराज्य कशासाठी हवं असतं तर समाजाला सुराज्य करून देण्यासाठी एक सुखी लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावं ही समाजाची अपेक्षा असते. अनेक शतकं ह्या देशातला समाज की जो समाज एकेकाळी सुवर्ण भारत म्हटलं जात होतं, असा सुवर्ण भारत या अन्यायकारी सत्तांमुळे वैराण वाळवंट झालेला होता. एकेकाळचा हा गौरवशाली समाज, हा सुवर्ण भारत, त्या देशाच्या समाजाची अशी अवस्था होती की पोटाला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला निवारा नाही आणि आपल्या श्रद्धा जपण्याचा अधिकार नाही. श्रद्धास्थानं नष्ट झालेली होती आणि अशा पार्श्वभूमीवर शिवरायांचा उदय झालेला आहे. शिवरायांनी जसं स्वराज्य निर्माण केलं तसं सुराज्य केलं. शिवरायांचा हा सगळा इतिहास एक दैदिप्यमान इतिहास आहे. वर्तमान काळात त्याचं काय महत्त्व आहे तर शिवाजी महाराज जेवढे महान सेनापती होते तेवढेच ते एक आदर्श व्यक्ती होते. शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना मी नेहमी म्हणतो प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांच्या राजनीतीचा अपूर्व संगम छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी आपल्याला दिसून येतो. आजही शिवाजी महाराजांचं चारित्र्य असेल आणि त्यांनी हा लढा कसा यशस्वी केला हे आजच्या युवकांसाठी एक प्रेरणादायी आहे, समजून घेण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांनी बघा गनिमी काव्याची युद्धनीती की शत्रूकडं प्रचंड सामर्थ्य आहे, मनुष्यबळ आहे, पैसा आहे आणि अशा काळामध्ये अगदी त्यांच्या 1 दशांश देखील त्यांच्याकडं ह्या गोष्टी नसताना
शिवाजी महाराजांनी शत्रूवर मात केलेली आहे. हे करत असताना त्यांनी बघा, हा जो दुर्गम सह्याद्री आहे त्या सह्याद्रीला आपला सेनापती केलं आणि गनिमी कावा हे जे युद्धशास्त्र शिवाजी महाराजांनी विकसित केलं. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा हे शास्त्र जगाला दिलेली देणगी आहे. गनिमी काव्याचं मुख्य सूत्र काय आहे की मी शत्रूशी मला अनुकूल भूमीवर आणि अनुकूल वेळेस लढू. यापूर्वी जे भारतीय राज्यकर्ते शत्रूशी परकीयांशी आक्रमणाशी लढत असताना पारंपरिक युद्ध लढत होते. शत्रूच्या प्रचंड संख्येपुढे ते टिकाव धरू शकत नव्हते आणि त्यातून हा देश गुलामीत गेलेला होता. या सगळ्या गोष्टीचा शिवाजी महाराजांनी अभ्यास केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जर आपण अभ्यास केला तर काही गोष्टी कशा शिकून घेता येतील. तर शिवाजी महाराज काय यशस्वी झाले, तर शिवाजी महाराजांनी संघर्षाच्या अगोदर शत्रूचा अभ्यास केलेला आहे. शत्रूची कमजोर स्थानं काय आहे, शत्रूची बलस्थानं काय आहे, याचा अभ्यास करून आपण शत्रूवर कशी मात करू शकतो हे शिवाजी महाराजांनी प्रथम समजून घेतलेलं आहे आणि म्हणूनच ते यशस्वी झाले. म्हणजे आपण इथे इतिहासाचा उपयोग कसा करायचा आहे. बरोबर आहे. वर्तमान काळामध्ये कुठलीही व्यक्ती किंवा तरुण असतो, तो उद्योग असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना त्याला मोठा संघर्ष करावा लागतो. कारण की त्याच्यासमोर एक जीवघेणी स्पर्धा आहे वर्तमान काळामध्ये आणि या जीवघेणी स्पर्धेमध्ये, जगाच्या जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण कोणची सूत्र अनुसरायला हवी हे शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला शिकायला मिळतं. पहिल्यांदा आम्हाला आमचं चारित्र्य जपलं पाहिजे. चारित्र्य ही व्यक्तीसाठी फार आवश्यक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की आपण ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतोय त्या क्षेत्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. अनेक वेळा मला छोट्या मोठ्या गोष्टी, काही उदाहरणाखातर दाखव. काही वेळेस आपल्याकडं, आपल्या कुटुंबाकडं पैसा आहे, आपल्या पालकांकडं, आणि त्या मुलाला असं वाटतं की आपल्याला वडिलांनी मोठा व्यवसाय उघडून द्यावा, एखादं मोठं हॉटेल उघडून द्यावं आणि मी त्या हॉटेलवर जाऊन मॅनेजर किंवा मालक म्हणून बसेल. पण ज्यावेळेस तो अशा पद्धतीने व्यवसायाला सुरुवात करतो, त्या व्यवसायातल्या खाचाखोचा त्याला माहिती नसतात आणि मग तो संकटाच्या सामोरं जातो. शिवाजी महाराज बघा कसे की त्यांनी शिवाजी महाराजांचं जर जीवन पाहिलं. मी आणखी एक उदाहरण देतो की काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये उद्योग क्षेत्र, व्यवसाय क्षेत्रातल्या एका मोठ्या संस्थेने मला 15 ऑगस्टच्या निमित्ताने व्याख्यानाला बोलवलं. मी इतिहासकार म्हणून मला त्यांनी प्रश्न केला की सर, आपण इतिहासकार आहात, परंतु आम्हाला वर्तमान काळामध्ये इतिहासातून काय शिकता येईल असाच विषय निवडायला सांगितलं. मी त्यांना सांगितलं की मी आज एक अगदी आगळा वेगळा विषय तुम्हाला सांगणार आहे की शिवाजी महाराज आदर्श आणि यशस्वी उद्योजक. त्यांना आश्चर्य वाटलं की हा विषय कसा बरं, की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महान सेनापती, एक राज्यकर्ता अशी आम्हाला त्यांची ओळख आहे. मग मी त्या सर्व सभेमध्ये माझी विषयाची मांडणी केली. ती काय विषयाची मांडणी केली आपण समजून घ्या, युवकांनी समजून घ्यावी की 12 वर्षाच्या ह्या मुलाला, शिवबांना 1642 साली शहाजीराजे बंगलोरवरून पुण्याला पाठवत आहेत. पुण्याला जिजाऊंबरोबर शिवबांना पाठवत असताना त्यांना शहाजीराजांच्या जहागिरीपैकी फक्त 33 गावाचा म्हणजे कर्यात मावळाचा पोटमोकासदार नेमून पाठवलेला आहे 12 वर्षाच्या मुलाला. त्यांच्याबरोबर 50 सेवक दिलेले आहेत
आणि त्यांच्याबरोबर साधारणपणाने 5-10 हजार रुपयांचा खजिना दिलेला आहे. म्हणजे आपण याला बीज भांडवल असं म्हणू शकतो. बरोबर, अगदी. आणि हे घेऊन शिवाजीराजे पुण्यामध्ये आले आणि त्यांची स्वराज्य निर्मिती असेल त्या अगोदर की आदिलशाही सत्तेने शहाजीराजांच्या पुण्याच्या जहागिरीवर आक्रमण करून ती उद्ध्वस्त केलेली होती, जाळून पोळून बेचिराग केलेली आहे. पुणे प्रांत बेचिराग झालेला आहे, उत्पन्नाचं कोणतंही साधन राहिलेलं नाही, गावं उठून गेलेली आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्या वडिलांच्या जहागिरीची पुनर्वसाहत करण्याचं एक अत्यंत अवघड कार्य शिवाजीराजांनी आपल्या हाती घेतलेलं आहे. आणि बघा त्यांनी काय केलं, उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलं की आपण पुन्हा एकदा ह्या भूमीला नंदनवन करू. साहजिकच शेतकऱ्यांनी त्यांना आवाहन केलं की अरे आमची परिस्थिती अतिशय अवघड आहे, वर्तमान काळातल्या शेतकऱ्यांसारखी आहे. कारण की आज आपण दररोज पाहतोय, आज तर मी अशा पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधतोय की आज दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, एकूण त्याचं गणित कुठंतरी फिसकटलेलं आहे. आणि अशा ह्याहीपेक्षा अगदी वाईट परिस्थिती शिवाजी महाराजांच्या समोर त्या समाजाची झालेली होती. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं बघा, पहिल्यांदा समाजाला उभं करण्याचं, शेतकऱ्यांना उभं करण्याचा प्रयत्न केला. ज्याच्या दावणीला बैलजोडी नाही त्याला बैलजोडी दिली, ज्याच्याकडे अवजारं नाहीत त्याला अवजारं दिले, ज्याच्याकडं बियाणं नाहीत त्याला बियाणं दिलं. एवढंच करून शिवाजीराजे थांबले नाहीत, तर त्यांनी ज्याच्या पोटाला अन्न नाही, कारण की पेरणी झाल्यानंतर उगवेपर्यंत 4 महिने त्याला पोटाचा प्रश्न होता, शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांनी दिलेली ही काही पुंजी आहे ही ह्या सत्कार्यासाठी लावली. 2-3 महिने त्यांच्या पोटाला अन्न पुरेल एवढं अन्न त्यांना दिलं. आणि याचा परिणाम काय झाला, पोटाचा प्रश्न मिटला, दावणीचा प्रश्न मिटला, अवजाराचा प्रश्न मिटला, शेतकरी कामाला जुंपला. एवढं करून शिवाजीराजे थांबलेले नाहीत, तर त्यांनी जो शेतकरी पडीक बुडलेली भूमी लागवडीखाली आणेल त्याला 5 वर्ष टॅक्स फ्री केलं. मध्ययुगामध्ये जगातला हा पहिला शासनकर्ता आहे की जो टॅक्स फ्री करतोय लोकांना. आपल्या मनात कल्पना येईल की मग काय घडलं, आपल्या वडिलांनी दिलेलं सगळं ह्यांनी वाटून टाकलं. पण बघा त्यातून काय घडलं. कालपर्यंत फक्त 40% भूमी लागवडीखाली होती, याचा परिणाम बघा, शेतकरी कामाला जुंपला. पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%, 5व्या वर्षी शहाजीराजांच्या जहागिरीतली 100% भूमी लागवडीखाली. ही अर्थक्रांती आहे. 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी शासनकर्त्यांनी कशी यशस्वी अर्थक्रांती करावी याचा आदर्श घालून दिला. आता बघा परिणाम काय घडतायत. अतिशय मोलाचा हा परिणाम आहे की कालपर्यंत पोटाला अन्न नव्हतं, आज ह्या सगळ्या क्रांतीमुळे शेतकऱ्याच्या घरामध्ये धान्याच्या राशी भरल्या. आता कालपर्यंत ज्या शेतकऱ्याच्या पायामध्ये जोडा नव्हता, आज तो शेतकरी समृद्ध झाला. पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल, बाजारात गेला, नवा जोडा घेतला, आमच्या चांभाराला काम मिळालं. कालपर्यंत अंगावर वस्त्र नव्हतं, आज कुवत निर्माण झाली, बाजारात गेला, 4 मीटर कापड त्यांनी वस्त्र घेतलं, विणकराला काम मिळालं, त्याचं वस्त्र शिवलं, शिंप्याला काम मिळालं. कालपर्यंत राहायला घर नव्हतं, उघड्यावर राहत होता, आज घर बांधण्याची कुवत शिवाजीराजांमुळे त्यांच्यात निर्माण झाली. त्याने घर बांधायला घेतलं आणि मग गवंड्याला काम मिळालं, सुताराला काम मिळालं, लोहाराला काम मिळालं आणि वीट बनवणाऱ्या कुंभाराला काम मिळालं. शिवाजी महाराज आम्हाला बघा स्वराज्य निर्माण करणारे शिवराय आम्ही समजून घेतलेले आहेत. संघर्ष करणारे शिवराय, शत्रूवर मात करणारे एक महान सेनापती म्हणून शिवराय आम्ही समजून घेतले. पण आदर्श राज्यकर्ता कसा असावा, लोककल्याणकारी राज्य कसं निर्माण करावं, आपण हातामध्ये घेतलेलं कार्य कसं विकसित करावं याचा आदर्श शिवरायांकडून आपण घेतला पाहिजे. आणि मग इथल्या जनतेच्या मनात विचार सुरू झाला की कालपर्यंत
इथल्या अन्यायकारी शासनकर्त्यांच्या काळातलं दुःख, त्यांच्या काळातला अन्याय, त्यांच्या काळातलं दारिद्र्य आणि शिवाजी नावाच्या ह्या प्रभू रामचंद्राने निर्माण केलेलं राज्य, हे राज्य, त्याच्यामुळे मी सुखी झालेलो आहे. माझं सुख शाश्वत टिकायचं असेल तर शिवाजी राजाचं हे स्वराज्य टिकलं पाहिजे. आपण आज्ञापत्रामध्ये म्हणलेलंच आहे हो, की या हो. सगळ्या उद्योगा म्हणजे या राज्य स्थापना आणि राज्य चालवणं याला अमात्यांनी सुद्धा उद्योग असं म्हटलेलं आहे. आणि हा खूप उद्योगीपणा जो आहे त्याच्याबद्दल बरोबर. आपल्याला मोहनजी काही जरूर सांगतील. विश्व मराठी संमेलनाने जो हा विषय दिलेला आहे, तर मला या ठिकाणी विंदा करंदीकरांच्या त्या 4 ओळी आठवतात की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक चढून त्यावर भविष्य वाचा. तर खऱ्या अर्थाने इतिहास हा केवळ डोळे मिटून रमण्यासाठी नाही, तर आजच्या काळामध्ये काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. आणि असं आता जसं पांडुरंगजींनी सांगितलं, तर असं प्रचंड पोटॅन्शियल जसं म्हणता येईल या शिवचरित्रामध्ये आणि संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासामध्ये आहे. मला आठवतं अजितराव की आम्ही एकदा राजगड किल्ल्यावरती सहलीसाठी गेलो होतो. सगळे कॉलेजचे तरुण होते आणि मी म्हटलं की बघा या भिंती कशा आहेत त्या. आता किल्ला असं नवीन नाही, मुलांनी अनेक किल्ले बघितले होते, पण मी म्हटलं की हा किल्ला बांधणाऱ्या मुलाचं वय हे 18 वर्षाचं होतं, म्हणजे तो तुमच्या वयाचा होता. आणि गेली 350 वर्ष ऊन वारा पाऊस खात हा किल्ला उभा आहे. महत्त्वाचं काय आहे की राजगड किल्ला बांधत असताना शिवाजी महाराजांना खात्री होती का की आपण आदिलशाही, कुतुबशाही, मोगल पातशाही यांच्याशी टक्कर देऊन स्वतःचं राज्य निर्माण करू शकणार आहोत? खरं तर यश धुसर होतं, किंबहुना यशाची शक्यता फार कमी होती. पण तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी आपला पहिलाच किल्ला इतका जबरदस्त बांधलेला आहे. याचा अर्थ असा, आज आपल्याला त्याच्यातनं काय शिकता येईल की मला जर का माझ्या अनुयायांचा विश्वास मिळवायचा असेल तर काहीतरी प्रचिती दाखवली पाहिजे. शिवाजी महाराजांनी जो पहिला किल्ला राजगडचा बांधला तो इतका जबरदस्त आणि भव्य बांधला. कल्पना करा की त्यावेळेला 12 मावळातनं जी माणसं शिवाजी महाराजांना मुजरा करायला येत असतील त्यांच्या मनात कुठेतरी धाकधूक असेल की हा 18 वर्षाचा मुलगा म्हणतोय स्वतःचं राज्य निर्माण करायचं, पण जमणार आहे का, झेपणार आहे का? पण राजगडचं बांधकाम बघून त्यांच्या मनात येईल की इतक्या लहान वयात हा एवढा प्रचंड किल्ला बांधतो, याचा अर्थ याच्या नेतृत्वामध्ये धमक आहे, आपण याच्या पाठीमागे जायला हरकत नाही. आणि म्हणून हेही आजच्या तरुणांनी शिकलं पाहिजे. आत्ता तुम्ही जसं आज्ञापत्राचा उल्लेख केलात तसं शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये सुद्धा एक कशा प्रकारे कुशल असा व्यवस्थापक असतो हे दिसून येतं. म्हणजे भव्य स्वप्न पाहणारे अनेक जण असतात, पण भव्य स्वप्न बघता बघता बारीक गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन जातं. पण त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. ते आपल्या छावणीमध्ये असणाऱ्या सैनिकांना सांगतायत की छावणीबाहेर तुम्ही शेकोटी कराल, एखादा उंदीर येईल, तिथली पेटलेली वात किंवा गवत तो घेऊन जाईल, तो घोड्यांच्या पागेमध्ये जाईल, ती घोड्यांची पागा पेटेल आणि घोडी मरतील आणि हे पाप तुमच्या माथ्यावरती येईल, तेव्हा असं होणार नाही याची काळजी घ्या. किती बारकावा हा त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे जसं शिवचरित्रामध्ये आहे तसं पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे संपूर्ण जो पेशव्यांचा आणि मराठ्यांचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं अनुकरण त्यांनी केलेलं आहे. नानासाहेब पेशव्यांनी तर म्हणलेच आहे, आम्ही गनीम, आम्ही तो शिवाजी राजांचे शिष्य. म्हणजे शिवाजी महाराजांचे आपण शिष्य आहोत असं त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा 100 वर्ष हे मराठी म्हणत होते. तुम्हाला गंमत सांगतो, 4 दिवसापूर्वी मला अमेरिकेतून काही व्हिडिओ आले आणि त्यात असं लक्षात आलं की आपण दिवाळीमध्ये जसे किल्ले बनवतो ना, तर यावर्षी अमेरिकेतल्या 18 मराठी मंडळांनी किल्ले स्पर्धांमध्ये किल्ले बनवले आणि तिथे शिवाजी महाराजांचा जय जयकार ती छोटी छोटी मुलं करत होती. आणि म्हणून शिवचरित्र केवळ आता महाराष्ट्रापुरतं राहिलं नाही, ते जागतिक स्तरावरचं झालेलं आहे. पण तो केवळ जय जयकार असता कामा नये. शिवचरित्रातनं आपल्याला काय पाहायला मिळतं, म्हणजे गुणग्राहकता हा एक विषय घेतला. लक्षात घ्या, बाळाजी आवजी चिटणीस हे शिवाजी महाराजांच्या जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व. कारण शिवाजी महाराजांचं अंतरंग त्यांना माहीत होतं असं म्हणलं जातं. पण हे कसे संपर्कात आले, तर या बाळाजींच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक संकट आली होती आणि या संकटांचं वर्णन करणारं एक पत्र त्यांनी शिवाजी महाराजांना पाठवलं होतं. पण बाळाजींचं हस्ताक्षर इतकं सुंदर होतं की शिवाजी महाराज त्यांचं नाव ते डोक्यात ठेवलं आणि जेव्हा ते कोकणामध्ये राजापूरच्या परिसरामध्ये गेले तेव्हा त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं की या गावामध्ये बाळाजी चिटणीस नावाचं, म्हणजे बाळाजी आवजी चित्र आहे त्यावेळेचं त्यांचं नाव, की त्यांना शोधून काढा. या मुलाचं अक्षर सुंदर आहे आणि हा मुलगा मला माझ्या पदरी पाहिजे. म्हणजे मला सैनिक पाहिजेत, शूर योद्धे पाहिजेत, पण याचं अक्षर चांगलं आहे. कवी भूषणासारखा तो अतिशय उत्तम काव्य करतो,
बहिर्जी नाईकसारखा हा उत्तम नकला करतो, ही सर्व प्रकारची मंडळी मला पाहिजेत, अशा प्रकारचा अत्यंत गुणग्राहक असा राजा होता, असं त्यांचं आपल्याला लक्षामध्ये घेतं, वर्णन लक्षामध्ये येतं. जसं शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलं आणि आरमार निर्माण करताना त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्याकडं आरमार ही कल्पना नसल्यामुळे कसं निर्माण करायचं, त्याच्या जहाजं, त्याची ते बोटी, त्याच्या नावा कशा बांधायच्या याचं तंत्र आपल्याकडं नाही. म्हणून त्यांनी पहिल्यांदा पोर्तुगीजांचं सहाय्य घेतलं. अर्थात पोर्तुगीजांनी काही काळ सहाय्य केलं, नंतर त्याच्या धोका लक्षात आला, ते निघून गेले. पण याचंच अनुकरण मला पुढच्या काळामध्ये 100 वर्षांनी महादजी शिंदे यांनी केलं हे लक्षात येतं. महादजी शिंदे पानिपतच्या युद्धाकाळात लहान योद्धा होता, म्हणजे वयाने लहान होते, पण पानिपतच्या पराभवातनं त्यांनी एक प्रकारचं आत्मचिंतन केलं की आपण कुठे कमी पडलो. आणि मग त्यांच्या लक्षात असं आलं या ठिकाणी पोर्तुगीज आहेत, इंग्रज आहेत, फ्रेंच आहेत आणि ते कमी संख्येने असूनही ते यशस्वी होतात. याचं कारण त्यांच्याकडं अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त असं कवायती सैन्य आहे. आणि मग जर का याच्या पुढच्या काळात आपल्याला इंग्रजांशी टक्कर द्यायची असेल तर आपल्याकडं पण कवायती सैन्य असलं पाहिजे. म्हणून त्यांनी एका फ्रेंच अधिकाऱ्याला बोलवलं आणि त्याच्याकडून उत्तम दर्जाचं कवायती सैन्य निर्माण करून दाखवलं आणि महादजी शिंदे हा संपूर्ण हिंदुस्थानातील अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे सेनापती ठरले. आणि हे आपल्याला इतिहासातनं शिकता येतं. आणि माणसांचं ज्याला आपण म्हणतो की निवड आणि त्यांची अचूक जागी प्लेसमेंट, म्हणजे त्यांना तिथे नेमणं, हे कालच आपण जीवा महालांचं सांगितलं, ते सगळ्यांसाठी मुद्दाम सांगा. आता बघा, मी मगाशी सांगितलं शिवाजी महाराज काय यशस्वी झाले, तर ते प्रतिस्पर्ध्याच्या किंवा आपल्यासमोर जे आव्हान आहे त्याचा अभ्यास करतात. म्हणजे आजच्या युवकांसाठी काय की आपण ज्या नव्या आव्हानाच्या सामोरं जाणार आहोत त्या आव्हानाचा आपण अभ्यास केला पाहिजे. अशीच एक सुंदर गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या जीवनातली की ज्यावेळेस शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जायचं ठरलं त्यावेळेस जे काही दोघांमध्ये त्यावेळेस जो चर्चेत हे ठरलं होतं की एक मुख्य अंगरक्षक शिवाजी महाराजांचा असावा आणि एक मुख्य अंगरक्षक अफजल खानाचा असावा. अशा वेळेस 3 दिवस अगोदर शिवाजी महाराजांनी आपल्या 3 दिवसाच्या नंतरच्या विषयी एक आढावा बैठक घेतली होती आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसमोर, सेनापतींच्या समोर. आणि अशा वेळेस आपल्याला अफजल खानाच्या भेटीला जायचं आहे, तो कपटी आहे, विश्वासघातकी आहे, तो अवाढव्य शरीराचा आहे, हे माहिती आहे. अशा वेळेस शिवाजी महाराजांच्या प्रत्येक सहकार्याला वाटत होतं की मुख्य अंगरक्षक म्हणून शिवाजी महाराज माझी निवड करेल, कारण की त्या प्रत्येकाचं शिवाजी महाराजांवर अतूट भक्ती आणि प्रेम होतं. तानाजी मालुसरे असेल, येसाजी कंक असेल, कृष्णाजी बांदल असतील, प्रत्येकाला असं वाटत होतं की महाराजांनी अंगरक्षक म्हणून मला निवडावं आणि महाराजांचं रक्षण करण्याचा मला मान मिळावा. परंतु शिवाजी महाराजांनी त्या सगळ्यांना धक्का दिला आणि काय सांगितलं की मी माझ्या अंगरक्षकाची निवड केली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, आता कोण ती व्यक्ती आहे. आणि शिवाजी महाराजांनी एक अपरिचित, ज्याच्या नावावर कुठल्याही पराक्रमाची, युद्धाची नोंद नाही, अशा एका तरुण जीवा महाले नावाच्या तरुणाची निवड केली. सगळ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की महाराज चुकत तर नाही ना. परंतु बघा शिवाजी महाराजांची निवड किती सार्थ होती. ज्या क्षणाला शिवाजी महाराज अफजल खानाची भेट झाली, शिवाजी महाराजांनी अफजल खानाला त्याचा प्रतिडाव टाकून त्याचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानावर आणि हा संघर्षामध्ये अफजल खान ओरडायला लागल्यानंतर त्याचा मुख्य अंगरक्षक बडा सय्यद किंवा सय्यद बंडा शिवाजी महाराजांच्या रोखाने, सय्यद बंडा हा भारतातला दानपट्ट्यामधला सर्वात निपुण योद्धा आहे अशी त्याची कीर्ती होती. शिवाजी महाराजांनी आपल्या अंगरक्षकाची निवड करताना बरोबर अचूक जीवा महाल्याला का निवडलं होतं, कारण की शिवाजी महाराजांनी एका वरातीमध्ये जीवा महाल्याला दानपट्ट्याचे कौशल्य दाखवताना बघितले होते आणि त्याचं कौशल्य शिवाजी महाराजांनी हेरलं होतं. हा मुलगा उद्या आपल्या उपयोगी आहे म्हणून त्याला अंगरक्षकांनी निवडलं होतं. आणि शिवाजी महाराजांनी जी सार्थ निवड बघा, ज्या क्षणाला त्या सय्यद बंडाचा दानपट्ट्याचं पातं शिवाजी महाराजांच्या रोखाने येत होतं, फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये त्या सय्यद बंडाचा हात आकाशात छाटला गेला. आणि म्हणून एक म्हण निर्माण झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. यामध्ये शिवाजी महाराजांची अचूक निवड आणि त्यांनी जी सहकारी निवडलेले होते ते कोणत्या क्षमतेचे,
कुवतीचे होते, विश्वासाचे होते. हेही आपण एखादा व्यवसाय निवडत असताना आपल्याला अनेक प्रकारचे सहकारी निवडावे लागतात. त्या सहकाऱ्यांची कुवत, त्या सहकाऱ्यांचा आपल्यावर असलेला विश्वास हा आपल्या व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. आणखी एक छोटीशी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. कित्येक वेळा बघा की आपण निवडलेली व्यक्ती विश्वासाची आहे, परंतु त्या व्यक्तीची कुवत काय आहे? आपण जे काम त्यांना सोपवणार आहोत ते काम पेलवण्याची त्यांची कुवत आहे का, ही देखील आपण समजून घेतलं पाहिजे. कारण की आज आपण राजकारणामध्ये किंवा अनेक गोष्टीमध्ये हा कुणाचा तरी मुलगा आहे म्हणून आपण त्याची कुठलीही परीक्षा न घेता आपण त्याच्याकडं फार मोठी पंतप्रधानसारखी जबाबदारी सोपवण्याचा प्रयत्न करतो. शिवाजी महाराज काय करतात बघा. शिवाजी महाराजांचे जे शहाजीराजांनी नेमलेले पहिले पेशवा होते शामराज निळकंठ रांजेकर. शिवाजी महाराजांचे ते शहाजीराजांच्या वयाचे होते. 1657 साली शिवाजी महाराजांनी त्यांना निवृत्त केलं. त्या शामराज निळकंठ रांजेकरांचा मुलगा, त्याचं नाव होतं महादाजी शामराज. हा अगदी शिवाजी महाराजांच्याच वयाचा, लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या बरोबर खेळलेला, त्यांच्यावर अतिशय श्रद्धा आणि विश्वास असलेला होता. आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस शामराज निळकंठ रांजेकर यांचं पेशवेपद निवृत्तीनंतर त्यांच्या मुलाला महादाजीला दिलं. 2-3 वर्ष त्यांच्याकडून कामाची अपेक्षा केली. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की महादाजी शामराज हे स्वराज्याचं पेशवेपद सांभाळण्याच्या कुवतीचे नाहीत, प्रामाणिक आहेत, परंतु पेशवेपदासाठी जी काही त्यांच्या अंगात कुवत असायला हवी तेवढी कुवत त्यांच्यात नाही. आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांनी मोरोत्रिमल पेशवे पिंगळे, एका सामान्य खेड्यातल्या कुलकर्ण्याचा तरुण मुलगा, त्याचं चापल्य, त्याचं चातुर्य पाहिलं आणि मोठ्या विश्वासाने मोरोपंतांना कोणतीही पार्श्वभूमी नसताना हिंदवी स्वराज्याचं पेशवेपद बहाल केलं. आणि इतिहासातून आपण शिकतो काय, तर मोरोपंतांनी शिवाजी महाराजांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला. ते जसे पेशवा होते तसे महान सेनापती होते. आता याउलट बघा की महादाजी शामराज जे काल स्वराज्याचे सरसेनापती आपले पेशवा होते, शिवाजी महाराजांनी त्यांना आव्हान केलं की आपल्याला असं वाटत असेल मी आपल्यावर अन्याय करतो तर आपण जिथे आपल्याला योग्यता वाटेल तिथे आपण सेवा करू शकता, कुठे जाऊ शकता. पण महादाजी शामराज यांनी शिवाजी महाराजांना विनंती केली की आपण जे स्वराज्यातलं कोणतंही कार्य माझ्या योग्यतेचं मला द्या, मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. शिवाजी महाराजांनी महादाजी शामराज यांना 12 मावळाचं सरसुभेदार नेमलं. 1659 मध्ये ते 1703 सालापर्यंत त्यांनी 12 मावळाचे सरसुभेदार म्हणून अतिशय प्रामाणिक योग्यतेने कामगिरी केल्याचं उदाहरण आपल्याला लाभलं. यावरून शिवाजी महाराज आणि आजच्या उद्योजकांसाठी आपल्या शासनकर्त्या, मागाशी मी सांगितलं की शिवाजी महाराजांपासून आजच्या शासनकर्त्यांनी काय शिकायचं. कारण की शासनकर्ते असेल, उद्याची ही युवा पिढी आहे. कारण की उद्याच्या युवा पिढीमधूनच उद्याचा भारताचा शासनकर्ता घडणार आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचं जीवन हे युवकांसाठी प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शक आहे. त्यासाठी मी हे उदाहरण दिलेलं आहे. बरोबर, त्यासाठी मोलाचं आहे. आजच्या आपल्याला जे समस्या असते उद्योगांना की ॲट्रिशन, म्हणजे माणसं संस्था सोडून जातात. विशेषतः IT कंपन्यांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे की माणसांना टिकवायचं कसं, आपल्याबरोबर आपल्या कंपनीत कायम किंवा दीर्घकाळ ठेवायचं कसं, हे ज्यांना समस्या असेल त्यांनासुद्धा शिवाजी महाराज एक उदाहरण आहे. आणि असंच जे आपण इथे बघितलं की जिवा महालेला ज्या पद्धतीने त्यांनी एका जत्रेतनं किंवा वरातीतनं बघितलं होतं, तसंच येसाजी कंक हाही दुसरा त्यांनी अशाच पद्धतीने जत्रा यात्रेतनं बघितला आणि निवडला. आणि या प्रकारे माणसं निवडणं, त्यांना काम देणं, त्यांच्यासाठी योग्य काम देणं आणि दीर्घकाळ टिकवणं, हा जो HR मॅनेजमेंटमधले आज सगळे जे चॅलेंजेस आहेत, ती चॅलेंजेससुद्धा तुम्हाला जर पूर्ण करायची असतील तर तुम्हाला शिवचरित्राचे हे दाखले निश्चितपणे उपयोगी आहेत. आता मोहनजी अजून आपण काही उदाहरणं सांगा. ही जशी उदाहरणं आहेत ना की चांगली माणसं त्यांचं कौशल्य हेरून आपल्याकडे घेणं, एक वेगळं उदाहरण आहे ते म्हणजे छत्रसाल बुंदेलच.
म्हणजे याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा एक अखिल भारतीय व्यापक दृष्टिकोन पण दिसून येतो. म्हणजे प्रत्येक चांगला मनुष्य माझ्याकडे पाहिजे असं पण त्यांचा आग्रह नाही. छत्रसाल बुंदेला कोण होता? तर बुंदेलखंडाचा युवराज होता. त्याचं राज्य औरंगजेबाने नष्ट करून टाकलं होतं, त्याच्या वडिलांनाही मारलं होतं आणि दुर्दैवाने तो त्या औरंगजेबाच्याच पदरी नोकरी करत होता. पण ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की औरंगजेबाच्या पदरी नोकरी करणं बरोबर नाही आणि त्यापेक्षा शिवाजीच्या पदरी आपण जाऊया, आणि म्हणून तिथून तो अक्षरशः पळाला आणि शिवाजी महाराजांच्या पायापाशी आला. आता कल्पना करा, इतका तेजस्वी, इतका पराक्रमी एक तेजस्वी युवराज आपल्याकडे येतोय, नोकरी मागतोय. काय हरकत होती एखादा किल्लेदार करायला? काय हरकत होती सेनापती करायला? पण शिवाजी महाराज त्यांना म्हणताय, तुम्ही माझ्या पदरी नोकरी करू नका. जे मी महाराष्ट्रात केलं तो बुंदेलखंड तुमची वाट बघतोय, जा आणि बुंदेलखंड स्वतंत्र करा. म्हणजे अशी प्रेरणा दिली. म्हणजे एक प्रकारे क्रांतीची निर्यात केली त्यांनी. क्रांतीची एका ज्योतीत आणि दुसरी ज्योत प्रज्वलित होते. एका उद्योजकाने दुसऱ्या नवीन होतकरू व्यक्तीला उद्योजकाकडे प्रवृत्त करणं हां, किंवा एखाद्या कार्याकडे प्रवृत्त करणं आणि त्याच्याकडून मोठं कार्य घडवून घेणं हे ते. आणि बुंदेलखंडामध्ये खरंच नंतरच्या काळामध्ये प्रचंड मोठं स्वतःचं राज्य हे निर्माण झालेलं दिसतं. या ठिकाणी आपल्याला बाजीराव पेशव्यांचं एक स्मरण मला करावंसं वाटतं. म्हणजे बाजीरावानं शिवाजी महाराजांचे खरं तर शिष्योत्तम म्हणलं पाहिजे. हो, अगदी. कारण एक लक्षामध्ये येतं, जसं तुम्ही गनिमी काव्याचं आत्ता वर्णन केलं की एक वेगळं तंत्र युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी आणलं. बाजीराव पेशव्यांच्या लक्षात असं आलं की गनिमी कावा हा सह्याद्रीच्या परिसरात उपयोगी पडेल, कारण तिथे डोंगर आहेत, तो दऱ्या आहेत. जमिनीवरचा गनिमी कावा हां. आणि बाजीरावांनी घोडदळाचा गनिमी कावा. बाजीरावांनी त्याला जेव्हा लक्षात आलं की संपूर्ण उत्तर हिंदुस्थान ही आपली कर्मभूमी आहे, युद्धभूमी आहे आणि त्या ठिकाणी अशा लपायला जागा नाही आहेत, हजारो मैल आणि म्हणून सपाटी आहे. अत्यंत वेगवान हालचाली हे बाजीरावांनी केलं. हे जसं त्यांनी शिवाजी महाराजांचं एक अनुकरण केलं, तसं मी जसं सांगितलं छत्रसाल बुंदेला. आणि बाजीरावांनी होळकर असतील, शिंदे असतील, पवार असतील, गायकवाड असतील, या एकेका घराण्याला उत्तर भारतामध्ये जायचं, तिथेच राहायचं आणि तिथे आपलं प्रभुत्व निर्माण करायचं. खरं तर असं गमतीने म्हणतात की मराठी मनुष्य हा आपलं गाव सोडून बाहेर जायला तयार नसतो, आणि काही प्रमाणात खरं पण पण 18वं शतक तसं नाहीये. म्हणजे आजच्या तरुणांना, मी आजच्या मराठी तरुणांना हे सांगू इच्छितो, बाबा रे, आज प्रत्येक महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की मराठी तरुण आपल्या घरातून बाहेर पडायला तयार नाही. माझ्या घरापासून काही मिनिटाच्या, काही तासाच्या, काही किलोमीटरवर जर नोकरी असेल तरच मी करणार. याउलट मराठ्यांनी हजारो किलोमीटर घोडदौड पायपीट करून आपलं राज्य निर्माण केलं. अख्खा माळवा, बुंदेलखंड, गुजरात इथं मराठी माणसाचं राज्य निर्माण केलं. त्याकडून आज आपण काहीतरी शिकलं पाहिजे. बरोबर. आणि आज आपण जगभर आपलं कार्यक्षेत्र एवढं व्यापक केलं पाहिजे की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन आम्ही मराठी माणसाचा हा ध्वज तिथं फडकवला पाहिजे. आणि भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये भारतीय माणसाचं नाव आपण तिथं गौरवाने घेतलं जाईल. आज आपलं अमेरिकेमध्ये आजचा जो काही विद्वान आहे, आपल्याला आज भारतातले शेकडो हजारो तरुण अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये जाऊन त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. हा देखील एक प्रकारे आपल्याला याने प्रवृत्त व्हायचं आहे. आणि जी परंपरागत जी मानसिकता गेले 100-150 वर्ष, ही नवी जी काही परंपरा आपल्यामध्ये घर सोडून जायचं नाही, ही सोडून इतिहासातून पुन्हा एकदा दाखला घ्यायचा आहे आणि उद्याचं भविष्य मराठी माणसाला घडवायचं आहे. शिवाजी महाराजांच्याकडं महत्वाकांक्षा ही काय जबरदस्त असते. शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय करून आले तेव्हा एका इंग्रजांनी पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये तो शिवाजी महाराजांची तुलना कुणाकुणाशी करतो. तो म्हणतो, ज्याप्रमाणे अलेक्झांडर जग जिंकायला बाहेर पडला होता तसेच शिवाजी महाराज आता महाराष्ट्रातून पार भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती म्हणजे तामिळनाडू जिंजीपर्यंत गेलेले आहेत. दुसरी तो तुलना हानिबालची करतो. ज्युलियस सीझर ज्याप्रमाणे तो आला, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी दक्षिण हिंदुस्थान जिंकून घेतलेलं आहे. आणि याच्या पुढे त्यांनी जी 2 वाक्य लिहिली आहेत, इंग्रज आपल्या पत्रामध्ये लिहित आहेत की आता हा शिवाजी राजा विजापूरवरती हल्ला करून आदिलशाहीच नष्ट करेल आणि नंतर दिल्लीवरती हल्ला करून औरंगजेबालाच कैदेत टाकेल, अशी त्यांनी आपल्या देवीकडे प्रार्थना केलेली आहे. याच्यातून ध्येयवाद म्हणजे दिल्लींद्र पद लिप्सवा, दिल्लीच्या पदाची अपेक्षा करणारा. आणि हा शिवाजी महाराजांचा जो आत्मविश्वास आहे ना, तो त्यांनी स्वतःपुरता वैयक्तिक ठेवला नाही. अनेकदा असं म्हटलं जातं की स्वप्न पाहणं एक वेळ सोपं आहे, पण स्वप्न पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करणं जास्ती अवघड आहे. शिवाजी महाराजांनी तेही केलं आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या मृत्यूला 100 वर्ष पूर्ण होण्याच्या आत
हेच मराठे त्यांनी नर्मदा ओलांडली, त्यांनी यमुना ओलांडली, त्यांनी सिंधू ओलांडली आणि अटकेवरती भगवा झेंडा फडकवला, असा दैदिप्यमान इतिहास आपल्याला असे तू हिमाचल त्या हिमालयाच्या शिखरापासून सागराच्या तीरापर्यंत शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करणारे मराठे. पण प्रश्न असा आहे, स्वप्न आणि ध्येय आजचेही तरुण पाहतात, पण ते ध्येय साकार करण्यासाठी, ते स्वप्न साकार करण्यासाठी जे आवश्यक कष्ट असतात, आणि नुसतेच ज्याला म्हणतात की एक मजूर दिवसभर खणत असतो बिचारा, पोटासाठी खणत असतो, परंतु तुम्ही फक्त त्यातून तुमचा उत्कर्ष होणार नसतो. तुम्ही उत्कर्षासाठी आवश्यक असणारे कष्ट करण्याची तुमची कुवत निर्माण झाली, ती तुमचं त्यासाठी जे काही माझ्यासमोर आव्हान असेल ते आव्हान पेलण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. मी मागाशी एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा सांगता राहिला की तो असा आहे की शिवाजी मी नेहमी यशस्वी उद्योजक का म्हणतो. आता बघा की ज्या एका 12 वर्षाच्या मुलाला शहाजीराजांनी पुण्यात पाठवलं, त्यावेळेस मी मागाशी सांगितलं की त्यांच्याकडं 5-10 हजाराची पुंजी, 50 सेवक दिलेले आहेत आणि 33 गावं दिलेले आहेत. शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं आणि आपल्या 50व्या वर्षी, म्हणजे फक्त 45 वर्ष, म्हणजे आपल्या 35 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी हा उद्योग किती मोठा केला. तर काय केलं बघा की 33 गावांचं 33,000 गावं शिवाजी महाराजांनी निर्माण केली. त्यांना 50 सेवक दिले तर 1680 मध्ये शिवाजी महाराजांकडं 5 लाख सेवक होते आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना 5-10 हजाराची पुंजी दिली होती. शिवाजी महाराज 1680 साली त्यांच्या खजिन्यामध्ये 5 कोटी होऊन होते. हे करत असताना शिवाजी महाराजांनी आणखी एक गोष्ट केली. काय केली बघा की आदर्श उद्योजक कसा, यशस्वी उद्योजक आणि आदर्श उद्योजक. शिवाजी महाराजांनी आपला प्रत्येक सेवक, तो आपण त्याचे पालक आहोत, ह्या भूमिकेतून स्वराज्यातल्या प्रत्येक सेवकाला त्यांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे, त्याचं सुखदुःख समजून घेतलेलं आहे आणि त्याला सुखी कसं करता येईल तेही पाहिलेलं आहे. हे करत असताना त्यांनी आणखी काय केले, माझी प्रजाही सुखी झाली पाहिजे, त्याच्यावर अन्यायकारी कर असता कामा नये, त्याला अगदी योग्य कर आणि त्या प्रजेला, म्हणजे प्रजेलाही समृद्ध केलेलं आहे. म्हणजे बघा, आपल्या सेवकाचं हित पाहणारा, आपल्या ग्राहकाचं, म्हणजे प्रजेने त्याला राजा म्हणून नेमलेलं आहे, या दृष्टिकोनातून आपल्या ग्राहकाचं हित पाहणारा, आपल्या सेवकांचं हित पाहणारा आणि हा सगळ्यांना चांगली सेवा देणं हे करण्याचा हा अतिशय कठीण तराजू आहे. पण हा तराजू पेलत असताना तो उद्योजक म्हणून स्वतःही समृद्ध झालेला आहे. जे 3 महत्त्वाचे हे अँगल असतात, आपला ग्राहक, आपला सेवक, आपला कर्मचारी आणि स्वतः, तिन्ही पातळीवर ते आदर्श ठरलेले आहेत. म्हणून ते जगातले आदर्श उद्योजक असं मी म्हणतो. हां, म्हणजे ज्याला आपण विन विन सिच्युएशन म्हणतो, ती त्यांनी इथे तयार केलेली आपल्याला दिसते की तोटा कोणाचाच नाही, प्रत्येकाचाच फायदा आहे, प्रत्येकजण सुखी आहे, समाधानी आहे. हां, आणि याच्यामध्ये मला काही एक उलटा दाखला द्यायला पण आवडेल. विशेषतः जी आपण आत्ता उद्योजकांचे किंवा सीमोल्लंघनाचे काही आवाहन केलं, पण आपल्या आज जो जगातला सगळा जो मराठी आपला ऑडियन्स आहे, प्रेक्षक आहेत, त्यातल्या अनेकांनी हे याच्यापूर्वी करून दाखवलेलं आहे. कारण तेही आपला देश, आपली सीमा ओलांडून गेले आणि आज परदेशांमध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या कंपन्या स्थापन केल्या, स्वतःचं प्रभुत्व मिळवलं आहे. आपल्याला असं दिसतं सगळीकडे की एक राम मनोहर लोही यांनी म्हणलं होतं की इतिहासाची एक चक्राकार गती असते, म्हणजे उत्पत्ती स्थिती विलय परत उत्पत्ती स्थिती असं चालू राहतं. आणि आज आपण नेहमी ऐकतो की भारत एक महासत्ता होण्याच्या मार्गावरती आहे आणि त्याच्या काही आपल्याला अत्यंत छोट्या पण महत्त्वाच्या पाऊलखुणा दिसतात की आज ज्यांना आपण प्रगत देश मानत होतो किंवा सगळ्यात प्रगत आजही मानतो, तिथे आज मराठी माणसं ही मंत्रिपदापर्यंत पोचलेली आहेत. अनेक उद्योग हे परदेशांमध्ये भारतीय लोकांनी यशस्वीरित्या चालवलेत. इथे मी फक्त त्यांना एक आठवण करून देईन की ॲलेक्स हेलिन या नावाच्या एका निग्रो माणसानी एक 30-40 वर्षांपूर्वी, अमेरिकेतला आहे तो, आता जिवंत आहे की नाही माहीत नाही, पण त्यांनी रूट्स नावाची कादंबरी लिहिली की तो निग्रो आहे
आणि त्यांनी अमेरिकेमध्ये काही पिढ्यांपूर्वी त्याचे जे पालक असतील, पूर्वज असतील, ते गुलाम वगैरे म्हणून आले आणि मग आज मात्र तो सुस्थितीतला एक अमेरिकन आहे, ज्याला मॉडर्न अमेरिकन म्हणतो, की जो सगळ्या प्रकारच्या सुखसोयी, सुविधा, पैसा अडका त्याच्याकडे आहे. त्याला एक वाटलं की आपण आपल्या रूट्सचा शोध घ्यावा. मी आलो कुठून, मी आज इथे आहे चांगला आहे, पण मी आलो कुठून. तर त्यांनी उलटा प्रवास केला. तो आफ्रिकेमध्ये पोचला, आपलं मूळ गाव, आपला वंश त्यांनी त्याचा धांडोळा घेतला आणि त्याच्यावर आधारित त्यांनी रूट्स ही कादंबरी लिहिली. अशाच प्रकारचं काम आज आपल्याकडचे परदेशस्थ जी मंडळी आहेत त्यांनाही करता येईल, की आपण कुठेतरी पुण्यात, वाईला, साताऱ्याला, अजून कुठे होतो आणि आता मात्र आपण हजारो किलोमीटर लांब आलोय, पण अनेक प्रगतीच्या शिड्या आपण पार केलेल्या आहेत. आणि आपलं उत्तरदायित्व आहे, उत्तरदायित्व आहे माझ्या समाजासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या राष्ट्रासाठी मला काहीतरी एक उत्तरदायित्व आहे, कर्तव्य आहे. त्या भावनेतून जी कर्मभूमी आहे आणि जी मातृभूमी आहे, दोन्ही विषयीची कर्तव्य आम्हाला पार पाडायची. म्हणजे मला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल बोलायचं आहे. तो किती भव्य झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ असा होता की व्यक्तिनिष्ठा फार होती आणि मग अनेकदा असं व्हायचं की ती व्यक्ती काळाच्या ओघात नष्ट झाली की पुन्हा त्याचं संघटन विखरून जायचं. शिवाजी महाराज रायगडवरती सिंहासन निर्माण करतात याचा अर्थ काय, की आजपर्यंत तुमच्या निष्ठा शिवाजी, शहाजी भोसले या व्यक्तीच्या पायाशी होत्या, पण आता हे सिंहासन आहे, हे तुमचं आहे, हे सर्वांचं आहे, श्रींचं राज्य आहे. आणि मग शिवाजी असेल अथवा नसेल, आपण सर्वांनी लढत राहिलं पाहिजे. आणि मग आपल्या लक्षामध्ये येतं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब इथे येतो, 27 वर्ष औरंगजेब झुंज देतो, पण हे राज्य त्याला नष्ट करता येत नाही. शिवाजी महाराज बारीक बारीक असे जे संस्कार करतायत. आता रांझ्याचा पाटलाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना घेतलं पाहिजे. आपल्याबद्दल आता चारित्र्याबद्दल आपण बोललात. पहा, रांझ्याच्या पाटलांनी एका स्त्रीवरती अत्याचार केला हे शिवाजी महाराजांना कळलं. वय लहान होतं शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराज त्याला मारलं नाही, त्याचे हात आणि पाय तोडले. कशासाठी, की तो मनुष्य पुढे जितके काळ जगेल आणि त्याच्याकडे जेव्हा बाकीचा समाज बघेल की या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जर का एखाद्या स्त्रीवरती अत्याचार केला तर अशी भयंकर शिक्षा होईल. त्याला जिवंत ठेवलं, त्याच्या जखमा तळल्या आणि त्याला सांभाळण्याची, म्हणजे ज्याला पाटीलकी दिली त्याला सांगितलं की हा मुलासारखं याला सांभाळायचं आणि दररोज गावच्या जिथे स्त्रिया गावच्या पाणवठ्यावर, विहिरीवर पाणी भरतात तिथं आणून त्याला दररोज ठेवायचं. आता तुम्हाला दोन गोष्टी यात आहे. आपल्याला असं वाटेल की शिवाजी महाराजांनी केलेली ही शिक्षा अतिशय कठोर क्रूरपणाची आहे का, नाही. कारण की त्यानंतर स्वराज्यामध्ये परस्त्रीकडं वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतच झाली नाही. जे शिक्षेचा हेतू असा आहे की समाजामध्ये धाक, भीती निर्माण करायची. तो उद्देश शिवाजी महाराजांनी साध्य केला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पुन्हा दोनदा किंवा तीनदा जे सयाजी गायकवाड, की ज्याने त्या कर्नाटकामध्ये एका त्या देशमुखीन बाईवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढले. एकूण संपूर्ण त्या स्वराज्याच्या इतिहासामध्ये अशा कठोर 2-3 शिक्षा आहे. पण त्याचा परिणाम असा झाला की शिवाजी महाराजांच्या सरदार आणि सैनिकांमध्ये देखील एक भावना निर्माण झाली की आपल्या शत्रूच्या स्त्रियांकडेही आपण वाकड्या नजरेने पाहता कामा नये. आणि जेव्हा शिक्षा केली, म्हणजे रांझ्याच्या पाटलाची, परत काय शिक्षा करण्याची गरजच भासत नाही. हो, त्यावेळेला त्यांचं वय पुरतं 15 वर्षाचं आहे. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की व्यक्तीला योग्य वेळेला बक्षीस दिलं पाहिजे. बरोबर, म्हणजे योग्य वेळेस त्याची दखल घेतली पाहिजे. पर्जन पन्हाळा जिंकायला जाण्याच्या आधी हातात सोन्याचं कडं घातलं. किंवा लाय पाटील यांना सांगितलं होतं जंजिऱ्याला तुम्ही शिड्या लावायच्या, नंतर मोरोपंत येतील आणि हल्ला करतील. प्रत्यक्षात मोरोपंत आले नाही, त्यामुळे युद्ध झालं नाही. पण लाय पाटलांनी रात्रीच्या अंधारात जंजिऱ्याला शिड्या लावल्या, केवढी मोठी म्हणून त्यांना पालखीचा किताब दिला. आणि पालखी तर ते तर समुद्रावरती असतात अनेक वर्ष, वर्षातले अनेक महिने ते समुद्रावरती असतात, आणि म्हणून त्यानं पालखी नावाचं गलबत बांधून अशा प्रकारे म्हणजे त्यांचं योग्य ती दखल घेतली, त्यांचं कौतुक केलं. तर या राज्याभिषेकाबद्दल अजून एक जे सांगता येतं की आपण तो महोत्सव कसा झाला याच्यात रमतो ना. शिवाजी महाराजांची स्वराज्याची कल्पना बघत असताना स्व म्हणजे केवळ राज्य नाही, शिवाजी महाराजांनी आपली मराठी भाषा शुद्ध होण्यासाठी, या भाषेत शिरलेले परकीय शब्द काढून टाकण्यासाठी राज्य व्यवहार कोश नावाचा ग्रंथ निर्माण केला. भाषा शुद्धी, कालगणना, आपण परक्यांची कालगणना वापरायची नाही म्हणून राज्याभिषेक शकाला सुरुवात केली. पत्राचा मायना कसा असावा,
आपल्या पद्धतीला शोभून दिसेल असा मायना सुरू केला. राज्याभिषेक शके आपली सालगणना. आणि एवढंच नाही तर परकीयाने अन्यायाने आमच्या जनतेवर धर्म लादला असेल आणि त्याला परत स्वधर्मात यायचं असेल तर अनेक शतकं जी प्रक्रिया नव्हती आपल्या धर्मामध्ये समाजामध्ये ती शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वधर्मात आणण्याची प्रक्रिया सुरू केली. एवढंच नव्हे तर अनेक आमची पवित्र स्थानं नष्ट करून तिथं परकीयांनी स्वतःची स्थानं निर्माण केली. लोकांच्या भावना तीव्र होत्या आणि हा अन्याय कुठंतरी दूर केला पाहिजे हे बघितल्याने नंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय कुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये परकीयांनी आमची मंदिरं पाडून मशिदी बांधल्या. शिवाजी महाराजांनी मूळची मशीद असलेली कधीही पाडली नाही हे ठामपणाने इतिहासकार म्हणून सांगतो. पण त्याचबरोबर हेही सांगतो की नुकतंच कुतुबशाही सत्तेने दक्षिणेमध्ये एक तिथलं श्रद्धास्थान असलेलं शिवमंदिर पाडून तिथं मशीद बांधली. जखम ताजी होती, लोकांच्या भावना तीव्र होत्या. त्या लोकांनी शिवाजी महाराजांना आवाहन केलं. शिवाजी महाराजांनी ती मशीद पाडून पुन्हा मंदिराची उभारणी केली. ही भावना एक नवा विचार आणि आपल्याकडं जे परंपऱ्याचं किंवा गैर ज्या काही आमच्यावर ज्या काही कल्पना किंवा आपल्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो, शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धेतून समाजाला डोळस केलेलं आहे. त्यांनी युद्धावर जाताना मुहूर्त पाहिलेले नाहीत. युद्ध समोर आहे, मला ज्या क्षणाला युद्ध करणं आवश्यक आहे तो मुहूर्त त्यांनी पाहिला नाही. तो प्रसंग मी निसर्गावर नियतीवरही विजय मिळवेल आणि त्याप्रमाणे. आणि सगळ्यात शेवटी शिवाजी महाराजांविषयी समर्थांनी शिवाजी महाराजांना काय म्हटलेलं आहे? त्यांना योगी म्हटलेलं आहे. का बरं योगी म्हटलं असेल समर्थांनी? एक छोटीशी महत्त्वाची गोष्ट सांगतो. शिवाजी महाराजांनी अफजल खानावर मात केली, प्रचंड मोठा विजय मिळवला, प्रचंड संपत्ती मिळाली, साधनसामुग्री मिळाली, हत्ती घोडे उंट सगळं मिळालं. आणि तुमच्या आमच्यासारखा एखादी व्यक्ती की एवढं मोठं यश मिळालं, आता आपण काही काळ विश्रांती घेतली पाहिजे. शिवाजी महाराज काय करतायत? शत्रू घाबरलेला आहे, भेदरलेला आहे. ह्या संधीचा फायदा घेऊन तिसऱ्या दिवशी प्रतापगडावरून शिवाजी महाराज सैन्य घेऊन बाहेर निघाले आणि फक्त 15 दिवसामध्ये प्रतापगडापासून कोल्हापूर पन्हाळ्यापर्यंतचा मुलूख त्यांनी जिंकून घेतला. फक्त 15 दिवसामध्ये. एकूण अफजल खानाच्या वधाच्या दिवशी जेवढं हिंदवी स्वराज्य होतं तेवढं स्वराज्य शिवाजी महाराजांनी फक्त 15 दिवसात मिळवलं. म्हणजे व्यक्तीने थोडंसं यश मिळाल्यानंतर आपण काय म्हणतो की आता बास झालं. शिवाजी महाराज सतत कार्य करत आहेत. आणि सगळ्यात एक शेवटचा मुद्दा की जो मला सांगितल्याशिवाय पुढं जावंसं वाटत नाही की शिवाजी महाराजांनी, तुम्ही जो मगाशी मुद्दा सांगितला की व्यक्ती महत्त्वाची नाही आहे, विचार महत्त्वाचा आहे. आपण एका व्यक्तीसाठी जगत नाही आहे. हे स्वराज्य हे एका व्यक्तीचं नाही आहे, हे एका विचाराचं आहे. आणि मग हे कुठं दिसतं आपल्याला? ज्यावेळेस अफजल खानाच्या भेटीला शिवाजी महाराज जाणार आहे त्यावेळेस त्यांना अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही कशाला जाता, कुणाला तरी पाठवा. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं की मलाच जावं लागणार आहे, ते माझं कर्तव्य आहे, सर्व धोके पत्करून मला जावं लागणार आहे. हाच अशी गोष्ट आहे. तशी दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या त्या बैठकी म्हणजे त्या भेटीच्या अगोदर एक आठवडाभर आपल्या सगळ्या सेनापतींबरोबर आपल्या कारभाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली होती. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की बाबांनो, उद्या काही युद्ध सुरू झाल्यानंतर किंवा हा संघर्ष चालू असताना अफवा पसरतील, कारण की हिंदुस्थान अनेक युद्ध अफवांमुळं हरलेलं आहे. सिकंदर आणि पौरस राजाची कथा आठवा की जिंकणारा पौरस राजाचा हत्ती उधळला आणि त्याच हत्तीच्या पायदळी पौरस राजा चिरडून गेला आहे. ह्या वार्तेने त्यावेळेचे भारतीय सैन्य पळून गेलेलं आहे. शिवाजी महाराजांनी काय सांगितलं बघा की मी जगो या मरो, तुम्हाला अफजल खान बुडवायचा आहे. उद्या या संघर्षामध्ये माझं बरं वाईट झालं
तरी आपण जे काही स्वराज्य निर्मितीचं कार्य हाती घेतलेलं आहे हे इथल्या प्रत्येक सेवकाने ध्येय मानून पुढं चाललो आहे. तुम्हाला योग्य असा वाटणारा तुम्ही नेता निवडा आणि हे कार्य पुढं न्या. म्हणजे तुम्हाला व्यक्ती महत्त्वाचा नाही, विचार महत्त्वाचा आहे. हे एक शिवाजी महाराजांनी जगासाठी दिलेलं एक सूत्र आहे, म्हणून ते महत्त्वाचं आहे. मी म्हणजे याचं थोडक्यात आजच्या जगामध्ये लागू पडेल असं त्याची वैशिष्ट्य सांगतो किंवा ज्याला आपण काय नाव देऊ शकतो. पहिलं हे जे अफजल खानाच्या नंतरचा म्हणजे वधानंतरचे जी त्यांची मोहीम आहे त्याला आपण आजच्या भाषेमध्ये मार्केट सेंटिमेंट समजून घेणं हे म्हणू शकतो. स्वतः अफजल खानाला भेटायला जाणं याच्यामध्ये लीडिंग फ्रॉम द फ्रंट हे मी सगळे मॅनेजरियल ॲस्पेक्ट सांगतो ते आपल्याला दिसतं की ही ऑलवेज लेड फ्रॉम द फ्रंट. आणि तिसरं जो आहे की म्हणजे व्यक्ती महत्त्वाची नाही, याच्यामध्ये आपण म्हणतो की एक सिस्टीम्स मॅनेजमेंटचा पैलू त्याच्यामध्ये दिसतो की व्यक्तीपेक्षा व्यवस्था महत्त्वाची. बरोबर, अगदी. आणि व्यक्ती राहो न राहो पण व्यवस्था चालली पाहिजे आणि व्यवस्था ही कायम असली पाहिजे. आणि आजही आपण बघतो की सगळ्या मल्टीनॅशनल मोठ्या कंपन्या सुद्धा याच सूत्रांनी काम करतात. आणि इतिहासापासून जे काही शिकण्याचं आहे, जे उद्योग समूह यशस्वी आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा अवलंब केला म्हणून ते यशस्वी आहेत. आणि पांडुरंगजी बोलत असताना मला रामदास स्वामींचा तो श्लोक आठवला, सकल सुखांचा करून त्याग म्हणून साधी जे जो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली. श्रीमंत योगी म्हटलेलं आहे. लगबग हा शब्दावरनं शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन हे आपल्या लक्षामध्ये येतं. आणि अशा प्रकारे नंतरच्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी जे विलक्षण संघर्ष केला औरंगजेबाशी, बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये औरंगजेब 5 लाख सैन्य घेऊन इथे 27 वर्ष मराठी म्हणजे इथल्या त्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या समाजाला शिवाजी महाराजांनी प्रेरणा दिली. मग संभाजी महाराज लढले, राजाराम महाराज आहे, ताराबाई एका विचारासाठी लढले. आणि संभाजी महाराजांचा संघर्ष तर अद्वितीय आहे. एकाच वेळेस अनेक आघाड्यांवर ते यशस्वी लढा कसे करतायत. म्हणजे शिवाजी महाराज ही माणसं कशी निर्माण करतात त्याचं आजही राहून आश्चर्य वाटतं. एक उदाहरण आपल्याला सांगतो की सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्ट नावाच्या बेटावरती आहे, तर शिवाजी महाराजांना वाटलं की आपण या बेटावरती किल्ला बांधावा. आणि म्हणून शिवाजी महाराज त्या ठिकाणी भूमिपूजा करण्यासाठी आले. तर तिथे पूजा सांगायची होती. वास्तविक पाहता शिवाजी महाराजच्या सैन्यामध्ये तिथे पुजारी होता, नाही असं नाही, पण शिवाजी महाराज असा आग्रह धरत होते की या समोरचं जे छोटंसं गाव आहे त्या गावात कोणीतरी पूजा सांगणार असेल तर त्याला बोलवा. वास्तविक पाहता त्या ठिकाणी पुजारी होता, पण तो इतका घाबरलेला होता की आज शिवाजी महाराज आहेत, उद्या ते निघून गेल्यानंतर जर का आदिलशाचं सैन्य आलं तर ते आपल्याला मारून टाकतील, या भीतीपोटी तो यायला तयार नव्हता. अक्षरशः शिवाजी महाराजांनी त्या आपल्या सैनिकांना पाठवलं आणि त्यांना धरून आणलं. आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, या ठिकाणी पूजा सांगा. पूजा झाली आणि शिवाजी महाराज जेव्हा पुढच्या प्रवासाला निघाले तेव्हा शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी प्रश्न विचारला की महाराज आपल्याकडं पुजारी होता, आपली पूजा केव्हाच झाली असती, आपण पुन्हा पुढे गेलो असतो. हा जर का मनुष्य यायला नकार देत होता तर तुम्ही एवढा आग्रह का धरला, हाच आला पाहिजे. तेव्हा शिवाजी महाराज असं उत्तर देतात की या गावातला पुजारी या ठिकाणी पूजा सांगायला बसेल आणि या गावातली आगरी, भंडारी, कोळी, सुतार, लोहार ही सगळी 18 पगड लोक हे बघतील की आपल्या गावचा पुजारी या ठिकाणी पूजा सांगतो, याचा अर्थ या बेटावर निर्माण होणारा किल्ला हा आपला आहे आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. तेव्हा हे देशाबद्दलचा आपलेपणा, ही जी स्वची भावना निर्माण करण्यामध्ये शिवाजी महाराज यशस्वी झाले, त्याला इतिहासामध्ये दुसरी तोड नाही. अजितराव, एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की आपण गेले तासभर आपल्या गौरवशाली इतिहासाचे दाखले देतोय, पण इतिहास म्हणजे काय की आपल्या पूर्वजांनी जे चांगलं कार्य केलं आहे ते समजून घ्यायचं आणि त्यातून प्रेरणा घ्यायची. पण त्याचबरोबर इतिहास का, तर काल आमचे पूर्वज कुठं चुकले आणि त्याचे परिणाम काय झाले हेही समजून घेणं हे इतिहासाचं कार्य असतं. की इतिहासातून जसा गौरवशाली इतिहास शिकायचा असतो, काही प्रेरणा घ्यायची असते, तसे इतिहासाच्या चुकातून, आपल्या पूर्वजांच्या चुकातून काही दाखलेही घ्यायचे असते आणि त्यातून आपण काही शिकायचं असतं. आता बघा 18व्या शतकात आपण जे एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं, परंतु बघा निष्ठा ढळली, स्वार्थ निघाला, पण त्याचबरोबर आम्ही विज्ञानाकडं पाठ केली. एकेकाळी हजारो वर्ष जो देश जगाला पुढं घेऊन जाणारा होता, अशी संस्कृती ज्या देशामध्ये नांदत होती, परकीयांच्या आक्रमणामुळे ती नष्ट झाली. आमचा आयुर्वेद असेल, आमचं विज्ञान असेल, आमची शिल्पकला असेल, आमचं स्थापत्यकला असेल,
हे सगळे जगासाठी आज प्रेरणादायी वाटत आहेत. परंतु मधला हा कालखंड काळा कालखंड आहे. आज बघा 18व्या शतकातही आमच्या पूर्वजांकडून काही चुका झाल्या. आम्ही विज्ञानाकडं पाठ केली. तुम्ही मगाशी सांगितलं फार महत्त्वाचं उदाहरण आहे की आम्ही आमच्या सैन्याचं आधुनिकीकरण केलं नाही, शिस्तबद्ध सैन्य निर्माण केलं नाही, आम्ही विज्ञानातून काही नवं शिकलो नाही. आणि त्यामुळे युरोपियन मंडळी त्यावेळेस औद्योगिक क्रांतीच्या एका जिज्ञासेतून विज्ञानाचा वेध घेत युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. ज्यावेळेस युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होत होती त्यावेळेस आमची विज्ञानाकडं पाठ होती. आणि त्याचे परिणाम न्यायमूर्ती रानडेंनी सांगितलं की नदीच्या प्रवाहामध्ये एक मातीचं मडकं आहे आणि एक धातूचं मडकं आहे. साहजिकच त्या वाहत्या प्रवाहात काही काळ ते एकत्र येतात, कधी लांब जातात. आणि ते जेव्हा त्या प्रवाह एकत्र जवळ आणतात, एकमेकाला धडकतात, साहजिकच धातूच्या त्या मडक्यापेक्षा किंवा त्या भांड्यापेक्षा मातीच्या भांड्यावर त्याचे परिणाम होतात आणि ते नष्ट होतं. तसं हा विश्वाचा प्रवाह आहे. आम्ही विश्वाच्या प्रवाहात आजच्या युवकाने जात असताना आम्ही विज्ञाननिष्ठ असलं पाहिजे, आम्ही कार्यतत्पर असलं पाहिजे, आम्ही उद्योगशील असलं पाहिजे, आम्ही अंधश्रद्धेपासून दूर असलं पाहिजे, आम्ही आमचे संस्कार मानले पाहिजेत. संस्कार, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधली जी पुसट भिंत आहे, जी रेषा आहे, ही समजून घेतली पाहिजे. श्रद्धा ही महत्त्वाची असते, पण श्रद्धेतून आपण अंधश्रद्धेत जाणार नाही हे देखील पाहिलं पाहिजे. आणि परंपरा त्याचा गौरव करत असताना आम्ही अंधश्रद्धेकडं आणि विज्ञानाकडं तर पाठ करणार नाही. आमचं सगळंच गौरवशाली ते त्या काळात होतं. उद्या जाताना आम्ही आधुनिकची ती कास धरली पाहिजे. आणि दुर्दैवाने 18व्या शतकाच्या उत्तर काळामधले आमचे जे राज्यकर्ते होते तेही आमचे पूर्वजच आहेत. त्यांनी ह्या सगळ्याकडं पाठ केली. आदर्शवाद कुठेतरी जातीयवाद असेल, प्रांतवाद असेल, धर्मवाद असेल, या वादामुळे आणि स्वार्थामुळे आमचा समाज खिळखिळीत झाला. आणि त्याचा परिणाम बघा की 150 वर्षाचं मराठ्यांचं राज्य इंग्रजांनी 1,500 इंग्रजांनी 1.5 दिवसात जिंकून घेतलं. याचंही कुठंतरी आम्ही चिंतन केलं पाहिजे. इतिहास त्यासाठी शिकायचा असतो. इतिहासाच्या विचारमंथनातून आम्हाला भविष्य घडवायचं आहे. जोपर्यंत आपण इतिहासाचं विचारमंथन करत नाही, डोळसपणाने करत नाही, तोपर्यंत आम्ही उज्ज्वल भविष्य घडवू शकणार. आत्ता तुम्ही जे अंधश्रद्धांवरती जो प्रहार केलात तिथे शिवाजी महाराजांचं वेगळेपण दिसतं की समुद्रबंदी नावाचा चुकीचा प्रकार आपल्याकडे होता की समुद्र ओलांडणं म्हणजे काहीतरी पाप आहे. शिवाजी महाराजांनी हे बंधन झुगारून दिलं आणि आपल्या सैनिकांना सांगितलं की पार आपल्या अरबी समुद्रामध्ये आपली जहाजं फिरली पाहिजेत. आजसुद्धा फादर ऑफ इंडियन नेव्ही, भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवाजी महाराजांचं नाव गौरवाने घेतलं जातं. त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी अशा जलदुर्गांची निर्मिती केली आणि इंग्रज, पोर्तुगीज आणि फ्रेंचांनाही दहशत वाटावी असं उत्तम आरमार त्यांनी निर्माण केलं. आरमारी स्वाऱ्या काढल्या. हे सुद्धा शिवाजी महाराजांचं एक प्रकारे आधुनिक गोष्टींचं अनुकरण केलं पाहिजे याचं एक महत्त्वाचं उदाहरण आपल्याला सांगितलं. याला मी थोडीशी पुष्टी देईन की ही वॉज ऑल्सो द फादर ऑफ इंडियन मर्चंट नेव्ही. बरोबर, अगदी योग्य. म्हणजे अनेक शतकांनंतर या देशामध्ये सीमेचं रक्षण करण्यासाठी आरमार निर्माण करणारा हा पहिला राजा आहे, स्वकीय राजा, की ज्यांनी स्वकीयांचं आरमार निर्माण केलं. विजयनगरच्या साम्राज्यानंतर भारतीय वंशाच्या कुठल्याही राज्यकर्त्याला की ज्या समुद्रमार्गाने युरोपियन लोकांनी आपल्या देशावर आक्रमण करून हा देश कुठेतरी त्या देशाची भूमी जिंकून घेतलेली आहे, गुलाम केलेली आहे, याचा सगळा अभ्यास करून शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलं, सागरी दुर्ग निर्माण केलेले आहे, परंपरेला कुठेतरी काटछाट दिलेली आहे. हे सगळं आजच्या काळातील तरुणांना शिकण्यासारखं आहे. आता आपल्या परिसंवादाचा या शेवटाकडे आपण येऊ आणि थोडक्यात आपण म्हणू की आपला एक धावता आढावा आपल्या चर्चेचा घेऊ, ज्यांनी थोडासा एक उजळणी होईल. हो. आणि आपलं जे प्रेक्षक आहेत त्यांनाही त्याच्यातनं घेण्याचे, ज्याला आपण म्हणतो की IMP
इम्पॉर्टंट खरं पॉइंट्स आहे. मिळतील. शेवटी त्याचा निष्कर्ष हा शेवटी लक्षात राहतो. की जसं इतिहासाचा उपयोग म्हणजे काय हे आपल्याला शिवाजी महाराजांच्याकडनं कळतं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा म्हणजे माहिती हे एक शस्त्र आहे बरोबर. आणि आजच्या काळामध्ये ते सर्वात मोठं शस्त्र आहे. तर माहिती कशी मिळवावी, मग ते हेर खात्याकडून असेल, स्वतःच्या अभ्यासातून असेल, शत्रूंकडून असेल, मित्रांकडून असेल, त्याचा वापर कसा करावा. जसं आपण म्हटलं की एक वैज्ञानिक दृष्टिकोन जो आपल्याला दिसतो की सिंधुदुर्गाचं उदाहरण आपण दिलं, पण त्याच्या पायामध्ये त्यांनी शिसं उकळतं टाकलं की बुवा ते खाऱ्या पाण्यामुळे कमीत कमी वाईट परिणाम व्हावा आणि त्याचं आयुष्य वाढावं. नंतर राजगडचंही आपण बोललो की ज्या पद्धतीने एक बुलंद बांधकाम त्यांनी केलं तेही आपण पाहिलं. जाताना बघा की आज वर्तमानात इतिहासाचं बघा काय सुंदर आहे की मगाशी विषय निघाला, तुम्ही प्रतापगड सांगितलं की शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी खेड्यापाड्यातल्या गवंड्यांकडून हे अभेद्य किल्ले बांधले. गेले 200 वर्ष त्या किल्ल्यांची कोणी निगराणी म्हणजे त्याची दुरुस्ती नाही, काही नाही. ऊन वारा पाऊस निसर्गाशी झुंज देत कोणीही देखभाल न करणारे हे किल्ले 350 वर्षांनंतरही आम्हाला प्रेरणा देत, तो दैदिप्यमान इतिहास सांगत टिकून येत. आणि या उलट बघा आज वर्तमान काळामध्ये आमच्याच पुण्यामध्ये आमचा म्हात्रे पूल उद्घाटनाच्या अगोदर खचतो आणि आमच्या गोव्यामध्ये मांडवी नदीवरचा पूल उद्घाटनाच्या अगोदर कोसळतो. आणि मग आम्हाला बघा हे पूल निर्माण करणारे इंजिनियर अशिक्षित होते का, प्रशिक्षित नव्हते का, नाही, ते अतिशय अद्ययावत ज्ञान घेतलेले होते, परंतु त्यांची निष्ठा या देशाशी समाजाशी नव्हती. त्यांच्या मनात स्वार्थ दिसत होता. शिवाजी महाराजांनी निस्वार्थी लोक निर्माण केली. आम्हाला प्रत्येक व्यक्तीने आम्हाला आजच्या उद्या पिढीला काय करायचं आहे. मी ज्यावेळेस शाळेमध्ये मला कित्येक वेळा एखाद्या शाळेमध्ये लहान मुलांसाठी इतिहास म्हणून एखाद्या व्याख्यानाला बोलवतात. मग ह्या इतिहासातून आम्ही काय करायचं आहे, आम्हाला उद्याचं हिंदुस्थान एक गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करायचं आहे, विज्ञाननिष्ठ हिंदुस्थान निर्माण करायचं आहे. शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण केला होता, तसा समाज निर्माण करायचा आहे. आम्हाला भयमुक्त समाज निर्माण करायचा आहे, आम्हाला दहशतमुक्त समाज निर्माण करायचा आहे. आणि यासाठी प्रत्येकाला आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे. माझं व्यक्तिगत कर्तव्य, कौटुंबिक कर्तव्य, समाजाविषयीचं कर्तव्य, राष्ट्राविषयीचं कर्तव्य पार पाडणं. आम्हाला उद्याचा जर देश घडवायचा असेल तर आम्हाला पहिल्यांदा एक आदर्श व्यक्ती घडवावा लागणार आहे. कारण की आदर्श व्यक्ती ही माझ्यातून निर्माण करायची. मी माझ्यातून समाज निर्माण होत असतो, आदर्श व्यक्तीतून समाज आदर्श घडत असतो आणि आदर्श समाजच आदर्श राष्ट्र घडवत असतो. ही एक साखळी आहे. व्यक्तीतून समाज आणि समाजातून राष्ट्र घडत असतं. ही आव्हानं आम्हाला पेलवायची आहेत आणि आम्हाला उद्या एक आदर्श शिक्षक घडवायचा आहे. आम्हाला राष्ट्रासाठी चांगल्या इमारती निर्माण करणारा इंजिनियर निर्माण करायचा आहे. आम्हाला या देशाचं रक्षण करणारा एक आदर्श सैनिक, देशावर प्रेम करणारा आणि कोणत्याही बलिदानाला सिद्ध असणारा. आम्हाला एक आदर्श व्यापारी निर्माण करायचा आहे की जो स्वतःचा व्यापारही करेल परंतु लोकांचाही आशीर्वाद मिळेल. व्यापारी आम्हाला असे आदर्श उद्योजक मिळवायचे की कमीत कमी मूल्यामध्ये आपल्या ग्राहकाला चांगलं समाधान देईल आणि आपल्या सेवकांचंही हित पाहणारा असे आम्हाला उद्योजक निर्माण करायचे. आम्हाला चांगले चित्रकार निर्माण करायचे की हा आमचा गौरवशाली इतिहास जगासमोर मांडेल. आम्हाला स्थापत्य हवेत, आम्हाला चित्रकार हवेत, आम्हाला चांगले संगीतकार हवेत. आम्हाला चांगले हे असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमच्या उद्याच्या युवकाला आपलं योगदान देता येणार आहे. आम्हाला चांगला कामगार हवा आहे, असं कोणतंही क्षेत्र नाही. आणि म्हणून उद्याच्या युवकाने किंवा आजच्या युवकाने असं काही मानायची गरज नाही की मी जर डॉक्टर झालो तरच मी योग्य झालो किंवा मी उद्योजक झालो तरच योग्य आहे किंवा मी एखादा सर्वोच्च पदावर गेलो म्हणजेच मी योग्य कर्तव्य पार पडलं, असं नाही. मला जे काही काम मिळालं, आपण खारूबाईचा वाटा ह्या देशाच्या समृद्धीसाठी आणि आपल्या समृद्धीसाठी आपल्याला उचलायचा आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात आदर्श काम करावं, योग्य कर्मयोगी होण्याचा प्रयत्न करावा.
शिवाजी महाराजांनी इथल्या समाजाला कर्मयोगी केलं. ज्यावेळेस आजचा युवक कर्मयोगी होईल त्यावेळेस तो निश्चितच यशस्वी होणार आहे, कारण की कर्मयोगातून यश प्राप्त होत असतं. हा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. होय, आणि जे त्याच्यासाठी आपण जे पाहिलं की एक चांगलं आर्थिक व्यवधान असणं, शिल्की आपलं कारभार असणं, व्यापारावर आंतरराष्ट्रीय व्यापारावर दृष्टी असणं, मगाशी बी माहितीचा उपयोग वगैरे याच्याबद्दल बोललोच. त्यानंतर आपण म्हणतो की एक परंपरेचा काय आपल्याला उपयोग करता येईल याचं शिवाजी महाराज एक फार मोठं उदाहरण आहे की चाणक्य नीतीचंही प्रतिबिंब त्यांच्यामध्ये दिसतं. की जसं चाणक्यांनी सांगितलं होतं की बा अमावस्येचा दिवस हा आक्रमण करण्यासाठी जास्त सोयीचा आहे, कारण अंधार आपला सोबती असतो आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी ते केलेलंच आहे. अनेक मोहिमा या अमावस्येच्या दिवशी आगेमागे अशाही झालेल्या आहेत आणि तिथे त्यांनी पोथ्या पुराणं हे कुठेही शुभ अशुभ काही नसतं, त्यांच्यासाठी सगळं शुभ आहे. म्हणजे एक रिझल्ट ओरिएंटेशन आपण म्हणतो, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस म्हणतो, उत्तम फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, लिडरशिप क्वालिटीज असेल, लीडिंग फ्रॉम फ्रंट असेल, अशा सगळ्या गुणांचं आपल्याला त्यांनी एक ज्याला आपण म्हणतो की एक जिवंत असं आपल्याला एक मॉडेल किंवा उदाहरण घालून दिलं. आणि एक मला सांगावंसं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये सुद्धा कधी कधी नैराश्यामुळे आत्महत्या करणं वगैरे असे प्रकार तरुणांमध्ये घडतात. इथंही शिवाजी महाराजचं उदाहरण पहा. पुरंदरचा तह हा त्यांच्या आयुष्यातला केवढा दुःखाचा आणि थोडासा अपयशाचा काळ होता. म्हणजे 23 किल्ले द्यावे लागले, फक्त 12 किल्ले उरले. पण 1670ला 12 किल्ले असणारा हा शिवाजी राजा 10 वर्षामध्ये 360 किल्ले पुन्हा मिळवतो. म्हणून आज जर का कुणाच्या मनामध्ये अशी निराशा आणि उदासीनता आली असेल तर त्यांनी शिवाजी महाराजचं चरित्र वाचावं. आणि आज जो सर्वात शेवटी मला जे बोलावंसं वाटतं की आज नेमकं काय शिकायचं आहे, तर आत्ता तानाजी मालुसरेंची 350वी पुण्यतिथी होती आणि त्याला भारतीय लष्कराचे फार मोठे अधिकारी असणारे राजेंद्रजी निंभोरकर आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की आजसुद्धा भारताच्या लष्करामध्ये जे अनेक तरुण भरती होतात त्यातले अनेक जण शिवाजी महाराजांच्या युद्धकथा ऐकून त्याच्यातनं ते प्रेरणा घेऊन आलेले असतात. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो की माननीय निनादजी बेडेकर यांची मला आठवण होते की त्यांनी असं सांगितलं होतं की आजसुद्धा अमेरिकेमध्ये तिथले मिलिटरी ऑफिसर्स भारताच्या इतिहासातल्या 2 लढायांचा अभ्यास करतात. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानचा पराभव आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी पालखेडच्या मैदानात केलेला निजामाचा पराभव. याचा अर्थ इतिहासात जुना नसतो, तर इतिहासातनं आजसुद्धा आपल्याला शिकायला मिळत असतं. मगाची ज्या महान सेनापती कुणाला म्हणावं बघा, महान सेनापतीची व्याख्या करत असताना जो युद्ध न करता शत्रूला पराभव मान्य करून शरण यायला भाग पडतो तो सगळ्यात महान सेनापती. आपल्याला आता आपण खूपच मुद्द्यांचा परामर्श घेतलेला आहे. आपल्याला दिलेली वेळेची मुदत आता संपत आलेली आहे, त्यामुळे या सगळ्या सत्राचा समारोप आपण इथेच करूया. आता हा विषय इतका मोठा आहे की त्याला तास किंवा सव्वा तासाची मुदत मर्यादा संपणं त्याच्यात संपणं अशक्यच आहे. परंतु आपण बऱ्यापैकी चांगले मुद्दे आज प्रेक्षकांना दिलेत असं वाटतं. मी संयोजकांचे परत एकदा आभार मानतो या अभिनव संमेलनाच्या संकल्पनेबद्दल, साता समुद्रापलीकडे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जाण्याबद्दल. जे जे आपले श्रोते आज आपल्याला किंवा प्रेक्षक मिळालेले आहेत त्यांचेही आपण आभार मानूया आणि आपण इथेच थांबूया. कवितेच्या फक्त 2 ओळी म्हणतो ते आपण आपल्याला जरा वेळेच्या दृष्टीने हे होते. भविष्य गगनी भरारी घेण्या, भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडवण्या, इतिहासाचे ज्ञान हवे, असा आजच्या परिसंवादातून आपल्याला संदेश मिळू शकतो. आता आपण समारोपच करतो या चर्चासत्राचा. मी परत एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या तिघांतर्फे नमस्कार. सहकार म्हणजे काय? जिथे नफा सगळ्यांना मिळतो तो आहे सहकार. जिथे फक्त शहरच नाही तर प्रत्येक गावही सक्षम बनतो तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा, उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिखर सक्षम सहकाराचं. या परिसंवादानंतर याच विषयाच्या अनुषंगानं आपल्याशी विशेष संवाद साधणार आहेत श्रीयुत पराग टोपे. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेतृत्व राहिलेले
वीर तात्या टोपे यांचे वंशज थेट अमेरिकेतून आपल्याशी संवाद साधणार आहेत. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यावर त्यांचे तात्या टोपेज ऑपरेशन रेड लोटस हे पुस्तक देखील प्रसिद्ध झाले आहे. ऐकूयात 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामधील मराठ्यांचे योगदान या विषयावर त्यांनी केलेले भाष्य. विश्व मराठी संमेलनातील युवा विभागात मी त्यांचं स्वागत करते. 1857चे युद्ध जरी मे 1857ला सुरू झाले तरी काही महिने आधी दोन काहीशा वेगळ्याच घटना संपूर्ण उत्तर भारतात घडत होत्या. एक स्थानिक लष्करी तुकड्यांमध्ये लाल कमळ अभियानाची ज्योत पसरू लागली होती. जिकडे भारतीय नेटिव्ह इन्फंट्री रेजिमेंट तैनात होते, असे 71 रेजिमेंट्स होते, तिकडे एखादा धावपट्टू कित्येक डझन कमळाची फुलं घेऊन रेजिमेंटच्या सुभेदाराकडे सोपवायचा. रेजिमेंटचा सुभेदार नेहमी भारतीय असायचा. प्रत्येक रेजिमेंटमध्ये 30 ते 40 पलटणी असायच्या आणि त्याच्या प्रत्येकाचं नेतृत्व सुभेदाराकडे होतं. लाल कमळाची फुलं आली की प्रत्येक सुभेदार आपली पलटण तयार करून लाल कमळाचं फूल पहिल्या सैनिकाकडे सुपूर्द करायचा. सैनिक एक पाकळी घ्यायचा आणि उरलेलं कमळाचं फूल मागच्या सैनिकाकडे द्यायचा. मागचा सैनिक देखील अजून एक पाकळी घ्यायचा आणि असं करत करत शेवटचा सैनिक उरलेलं कमळाचं फूल परत धावपटूकडे परत करत असे. यानंतर सगळे सैनिक ओरडायचे, सब लाल हो जाएगा. दुसरी लाल कमळाच्या या घटनेनंतर लगेचच आणखी एक आश्चर्यकारक घटना घडत होती. एखादा धावपटू गावाला 2 किंवा 4 किंवा 6 चपात्या घेऊन गावात येऊन मुखियाला द्यायचा. मुखिया गावकऱ्यांना गोळा करून सगळे एक एक तुकडा खात असत. धावपटू नंतर गावकऱ्यांना तेवढ्याच चपात्या बनवायला सांगत असे. मग तो त्या चपात्या घेऊन पुढच्या खेड्यात जात असे, जिथे पुन्हा हीच प्रक्रिया केली जात असत. हजारो गावांना अशा चपात्या मिळाल्या. आमचे पुस्तक ऑपरेशन रेड लोटसमध्ये लाल कमळाच्या फुलांबद्दल, चपाती आणि युद्धाच्या सैनिकी रसद यांच्यातील संबंध सविस्तरपणे सांगितला आहे. ह्यातून युद्धाचे उच्चस्तरीय नियोजन निदर्शनास येते. ज्यांना ह्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल त्यांनी हे पुस्तक निश्चित वाचावे. हे युद्ध नियोजित तर होते, पण त्याचे नेतृत्व कोणी केलं, तर्कयंत्र कोणाचा होता? 1857चं हे अँग्लो इंडियन युद्ध भारताच्या स्वातंत्र्याच्या इच्छेचे सातत्य दर्शविते. परकीयांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची जबाबदारी ही विजयनगर नंतर मराठ्यांकडे आली. स्वातंत्र्याची ठिणगी मराठ्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये पेटून होती. आजच्या कर्नाटकातील म्हैसूरजवळ 1858च्या जानेवारीमध्ये इंग्रजांनी सीताराम बाबा नावाच्या एका पुरावित्याला अटक केली होती. सीताराम बाबा नानासाहेब पेशव्यांच्या दरबारात एक दरबारी पुजारी होते आणि त्यांना दक्षिणेतील विविध राजांना लिहिलेल्या पत्रासह अटक करण्यात आली. त्यांची साक्ष 1857च्या युद्धाचे मुख्य नियोजक उघडकीस आणते. 1818 नंतर मराठ्यांना एकत्र आणण्याचा पहिला प्रयत्न दौलतराव सिंधिया किंवा शिंदे यांची पत्नी बायजाबाई शिंदे यांनी केला. 1800 शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर भारताच्या विविध भागात इंग्रजांची राजवटींनी जोर धरला होता. ग्वाल्हेरमध्ये इंग्रजांनी दौलतराव शिंदे यांच्या मृत्यूचे उपयोग ग्वाल्हेरमधील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला. दौलतराव यांची पत्नी बायजाबाई ही कठोर राणी होती आणि तिने दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये प्रत्यक्ष संघर्ष पण केला होता. ती एक चतुर उद्योजक पण होती आणि अनेक व्यवसाय स्थापन केले होते. इंग्रजांनी ग्वाल्हेरमध्ये अशी परिस्थिती निर्माण केली की ज्यामुळे बायजाबाईंना 1833 साली ग्वाल्हेरमधून हद्दपार करण्यात आलं. हद्दपार झाल्यावर लगेचच बायजाबाई शिंदेंनी मराठा राजांबरोबर संपर्क साधला. त्यापैकी साताऱ्याच्या राजाने रंगो बापूजींना लंडनला युद्धाच्या नियोजनासाठी म्हणून पाठवले. काही राजांनी बायजाबाई शिंदे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, तर उत्तर भारतातील कानपूरजवळ बिठूरमध्ये वनवासात राहत असलेले दुसरे बाजीराव इतके उत्सुक नव्हते.
1851 जेव्हा बाजीराव दोनचं निधन झालं तेव्हा नानासाहेब पेशवे बनले. तेव्हा बायजाबाई शिंदे यांना पेशव्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि 1857ची योजना सुरू झाली. तात्या टोपे हे नानासाहेबांचे दिवाण होते व नंतर पंतप्रधान झाले. तात्या टोपेंच्या मदतीने नानासाहेबांनी युद्धाच्या नियोजनाची नेतृत्व करण्याची जबाबदारी घेतली. झाशीची राणी लक्ष्मीबाई, ग्वाल्हेरचे बायजाबाई आणि जिवाजीराव, बांदाचे नवाब अली बहादूर अशासारखे अभिमानी मराठा नेत्यांची त्यांनी समन्वय साधला. त्यांनी मोगलांनाही गाठले आणि महादजी शिंदे यांनी निर्माण केलेल्या मराठा मुघल युतीची शक्कल केली. बहादूर शहाचा नातू फिरोज शहा, बेगम हजरत महल आणि इतर अनेक मुघल राज्ये युद्धात सहभागी झाले. बायजाबाई शिंदे यांनी मथुरामध्ये मोठ्या एका सर्वतोमुखी यज्ञाची व्यवस्था केली आणि भारतभरातून ब्राह्मण आमंत्रित केले. या यज्ञात आलेल्या ब्राह्मणांना 7 लाख रुपये दक्षिणा देण्याची घोषणाही केली. त्याचे आजचे मूल्य अनेक कोटी रुपये आहे. असेच एक ब्राह्मण विष्णुभट गोडसे होते. त्यांचे पुस्तक माझा प्रवास 1857च्या घटनेचे प्रत्यक्ष साक्ष आहे. या यज्ञामुळे बऱ्याच ब्राह्मणांना प्रवास करण्यास प्रवृत्त केले. या काळात हिंदू राजांच्या दरबारात पुरोहित यांचा वापर इतर राजांची सुरक्षित संदेश पाठवण्यासाठी करत असत. एक मोठा यज्ञ आयोजित केल्याने मोठ्या संख्येने ब्राह्मणांना संपूर्ण भारत प्रवास करण्याला प्रोत्साहन मिळाले आणि त्यामुळे सुरक्षित संदेश घेऊन जाणाऱ्यांना दरबारी पुरोहितांच्या कारवाया गुप्त राहू शकल्या. गेले 1000 वर्षामध्ये भारतावर 3 प्रकारचे हल्ले झाले आहेत. एक, ज्यांना फक्त भारताला लुटण्याची इच्छा होती आणि दुसरे, ज्यांना भारतीय जीवनशैली पण नष्ट करायची होती आणि तिसरे, ज्यांना लुटायचं पण होतं आणि जीवनशैली पण नष्ट करायची होती. ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य हे तिसऱ्या गटातले. ख्रिश्चन मिशनरी इंग्रजी राज्यकर्त्यांसमवेत एकत्र येऊन भारतीयांना ख्रिश्चन करण्यासाठी खूप जोर दिला होता. या कन्व्हर्जनला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी नवीन कायदे पण तयार केले. 1835 पासून 1857 पर्यंतचा हा जो काळ होता तो त्याच्यामध्ये भारताने केवळ राजकीय स्वातंत्र्य गमावले नव्हते तर आपले आर्थिक स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्यही गमावले होते. लोकांकडे स्वातंत्र्याचा संदेश पोहोचवण्यासाठी नानासाहेब आणि फिरोज शहा यांनी प्राथमिक भूमिका बजावली. ऑगस्ट 1857 त्यांनी 5 मुद्द्यांची घोषणा केली. या घोषणेमध्ये त्यांनी सविस्तरपणे लोकांपर्यंत निरोप पोहोचवला. इंग्रज राज्य केवळ व्यापाराची मक्तेदारी करत नाहीत तर उच्च करातून लोकांची लूट पण करत आहेत आणि हिंदू आणि मुसलमानांना ख्रिश्चन कन्व्हर्जनच्या साठी मिशनरींना मदत करत आहेत. विष्णुभट गोडसे लक्ष्मीबाईंना झाशीच्या लढाईनंतर भेटले होते. लक्ष्मीबाई लढायला प्रवृत्त होण्याचं कारण त्यांनी स्वतःहून स्पष्टपणे सांगितलं. माझ्यासारख्या धनीन विधवेला काहीही एक गरज नव्हती, परंतु सर्व हिंदू धर्मसंबंधी अभिमान धरून कर्मास प्रवृत्त झाले. युद्धासाठी गावागावाच्या लोकांनी भारतीय सैन्याला सर्वतोपरी मदत केली. गावकऱ्यांनी वाहतूक व अन्नाच्या बाबतीत तर्कशुद्ध सहाय्य पण केले आणि सैनिकांसाठी रसद पुरवठा केला. काही महिन्यातच उत्तर भारत स्वतंत्र झाला. भगवा झेंडा गावोगावी फडफडू लागला. पण इंग्रजी प्रतिसाद क्रूर होता. रणांगणावर भारतीय सैनिकांचा सामना करण्याऐवजी त्यांनी भारतीय गावकऱ्यांवर हल्ला केला आणि महिला व मुले ठार मारून संपूर्ण गावेच्या गावे जाळले. लोकांमध्ये दहशत निर्माण केली. हेतू हा होता की गावकऱ्यांना सैनिकांना पाठिंबा देऊ नये. इंग्रजांनी लाखो नागरिकांचा बळी देऊन युद्धाचा पहिला टप्पा जिंकला. तात्या टोपे यांनी आपली युक्ती बदलली आणि कालपीला राजधानी बनवून मध्य भारतात इंग्रजांची लढाई सुरू केली. जेव्हा तात्या टोपे यांच्या मोहिमेला नर्मदेच्या दक्षिणेकडील विस्तार होण्याची शक्यता वाढली तेव्हा इंग्रजांनी भारताला एक महत्त्वाचं आंशिक स्वातंत्र्य कबूल केलं. त्यांना कळून चुकलं की भारत लुटणे जर चालू ठेवायचं असेल त्याचा एकमेव मार्ग म्हणजे ख्रिश्चन मिशनरींची माघारी. नोव्हेंबर 1858च्या इंग्रजांच्या घोषणेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीवर धर्मांतराचा दोष देऊन ईस्ट इंडिया कंपनीला बंद करून टाकले. इंग्रजांनी असे वचन पण दिले की ह्यापुढे धर्माच्या बाबतीत इंग्रजांचं राज्य हस्तक्षेप करणार नाही. हा भारताचा एक आंशिक विजय होता.
या विजयामुळे जरी भारताची लूट 90 वर्ष अजून चालू राहिली तरी भारत हे राष्ट्र म्हणून कायम राहू शकलं. मराठा नेत्यांनी मिळवलेल्या ह्या आंशिक विजयामुळे पुढे 90 वर्षानंतर आपण ती स्वातंत्र्याची आग जिवंत ठेवू शकलो. 1946 आणि 1947च्या नौसेनेच्या युद्धानंतर आपल्याला 1947च्या जे स्वातंत्र्य मिळालं हे 1857च्या ह्या आंशिक विजयामुळे होतं. धन्यवाद. मी परिसंवादातील सर्व वक्त्यांचे मनापासून आभार मानते.